समोर आता ह्या दोघांना आपण लांब लांब थांबा, जवळ जवळ नका येऊ, थंडीचे दिवस आहेत. ह्या दोघांना आपण आता शेडजी हा वाटतो एक्सचेंज करूयात. ओके, तर ह्या दोघांना आपण याच्यावरून समजून घेऊयात. हा मार्केटमध्ये आहे होलसेलर. कोण आहेस तू? होलसेलर. हा आहे मार्केट मधला रिटेलर. चेन असते, डिस्ट्रीब्युटर, डीलर, त्या प्रकारे त्याच्यामध्ये होलसेलर, रिटेलर या प्रकारे चेन चालते. प्रोड्युसर पण आला त्याच्यामध्ये, रॉ मटेरियल प्रोड्युसर पण आला त्याच्यामध्ये. ओके, तर इकॉनॉमिक मध्ये घुसावं लागेल आपल्याला अजून डिटेल मध्ये बघायचं तर हा होलसेलर आहे आणि हा आहे रिटेलर. तर याला क्रेडिट वरती वस्तू पाहिजे होत्या. याला कशावर वस्तू पाहिजेत? क्रेडिट वरती. ह्याच्या किराणा दुकानात सेल करायला हा मार्केटमध्ये गेला, मार्केटमधून याच्याकडून गुड्स परचेस केल्या. मग याच्यामध्ये सेलर कोण झाला? राजपूत का सुमित? बोला, तुम्ही बोलताल तर शिकताल. सेलर कोण झाला? राजपूत झाला सेलर. ओके, आणि बायर कोण झाला? सुमित. मग सगळ्यात पहिल्यांदा ह्याने सेल केलं का परचेस केलं? ह्याने. ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये तेवढं डोकं नका लावलंय वरचं. ह्या ट्रान्झॅक्शन पुरतं विचार करा. ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये यांनी सेल केलं का परचेस केलं? सेल केलं. हे जे ट्रान्झॅक्शन झालं, हे ट्रान्झॅक्शन कॅश झाले का क्रेडिट झाले? क्रेडिट झालं. ओके, मग हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालं. याच्यामध्ये दोघांमध्ये कोणतं ट्रान्झॅक्शन झालं? क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालं. मग आता मला सांग, तुला नंतरून याच्याकडून पैसे यायचेत का द्यायचेत? यायचेत पैसे. याला पहिल्यांदा तर सेल झाला. ओके, गुड्स सेल केल्या तू, तर तुला याच्याकडून पैसे यायचेत. आता याच्या नजरेने आपण जर याला पाहिलं, हा सेलर आहे, याच्या नजरेने याला पाहिलं तर वस्तू ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पैसे येणे का देणे? येणे. ज्या व्यक्तीकडून पैसे येणे त्या व्यक्तीला हा काय म्हणतो? डेटर. ह्याच्या पुस्तकामध्ये म्हणजे सुमितचं नाव याच्या पुस्तकामध्ये डेटर लिस्ट मध्ये. बरोबर, हा झाला याचा पॉइंट ऑफ व्ह्यू. हा होता सेलर. सेलर झाल्यानंतर याच्याकडे बघितल्यावर हा ह्याला हाक मारतोय डेटर. स्वतःला हाक मारतोय का? आपण हा राजपूत आहे, राजपूत स्वतःला म्हणणार का राजपूत? नाही, सुमित म्हणून हाक मारणार. मग तसंच सुमित हा परत पहिल्यांदा हा राजपूत, नंतर सुमित. राजपूत नंतर हा कोण झाला? सेलर. सेलर नंतर हा कोण होता? बायर. बायर नंतर कोण होता? सुमित. सुमित, बायर, आणि याच्यानंतर तिसरं नाव याने दिलं याला डेटर. याने दिलेलं नाव याला. आता याच्या नजरेने याच्याकडे बघूयात. याच्याकडून गुड्स परचेस केल्या का सेल केल्या? काय केल्या? परचेस केल्या. दुसऱ्यांना उधारीवरती वस्तू घेतलीत. ह्याला बघितल्यावर ह्याला पैसे द्यायचेत का घ्यायचेत? याच्याकडून तू देणे का घेणे? द्यायचेत. मग ह्या व्यक्तीला पैसे द्यायचेत, तर हा व्यक्ती याच्यासाठी कोण झाला? क्रेडिटर. अन अमाऊंट टू पेएबल. ओके, हा कोण झाला? क्रेडिटर. हसण्यासारखं काय याच्यात? हा, कशाचं हसू आलं? हा, पैसे. ओके, चला. तर आता याच्यामध्ये झाले दोन. एक ट्रान्झॅक्शन झालं, क्रेडिट परचेस आणि क्रेडिट सेल. ओके, मग आता ह्या व्यक्तीच्या नजरेने सेलची एंट्री केली. सेल याच्यासाठी इन्कम आहे का एक्सपेंडिचर आहे? इन्कम आहे. आणि रिसिव्ह कोणी केलंय? सुमितने. मग सुमित अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, ही पहिली एंट्री होणार. बिल ऑफ एक्सचेंज मध्ये मोजक्याच एंट्री येतात, ते सांगतोय तुम्हाला. ही झाली पहिली एंट्री. ओके, मग आता ह्याने सेल केल्या, म्हणजे याने सेल केल्या, सेलरनी सेल केल्या गुड्स. त्याच्यासाठी जर्नल एंट्री काय पाहिली? डेबिट द रिसिव्हर. सुमित इज द रिसिव्हर, म्हणजे डेटर. म्हणजे कोण? डेटर. डेटर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ओके, आता याच्या बुक मध्ये सेलची एंट्री करणार का परचेसची एंट्री करणार? परचेसची एंट्री करणार. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. परचेस हा रिटेलर आहे, ह्याने गुड्स परचेस केल्या तर समोर सेल करेल. बरोबर. मग याच्या बुक मध्ये कॅश परचेसची एंट्री करावी लागेल का क्रेडिट परचेसची एंट्री करावी लागेल? क्रेडिट. ओके, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. परचेसेस अकाउंट डेबिट टू कोणी दिल्या त्या वस्तू? राजपूतने. टू राजपूत अकाउंट. राजपूत कोण आहे याच्यासाठी? क्रेडिटर. सुमित राजपूत साठी डेटर झाला. सुमित राजपूत साठी कोण झाला? डेटर. आणि राजपूत सुमित साठी क्रेडिटर.
मग हेच तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं, बायर बिकम डेटर ऑफ द क्रेडिट ऑफ द सेलर अँड सेलर बिकम क्रेडिटर ऑफ द बायर. हेच आहे, सेलर क्रेडिटर झाला कोणासाठी? बायरसाठी. बायर डेटर झाला कोणासाठी? सेलरसाठी. एवढ्या सोप्या कन्सेप्ट आहेत या. ओके, पहिलं ट्रान्झॅक्शन झालं. रजपूत म्हणला सर मला सुम्यावर भरोसा नाही, आता देतो म्हणते नंतर देत नाही पैसे. ओके, तर याच्यामध्ये पैसे बुडवतात ना पार्टीला वगैरे गेल्यावर, मी कॉन्ट्रीब्युशन देतो तुम्ही आता भरा, नंतर कुठले पैसे कसले पैसे. मग ते प्रेमानंद महाराजाचा व्हिडिओ दाखवायचा कि अगर किसी गरीब ने एक चाय भी पिलाई और आपने उसको समोसा खिलाया तो बराबर है. बरोबर, हा चला ठीक आहे. आता विश्वास नाही दोघांना या ट्रान्झॅक्शन मध्ये. तर रजपूत काय म्हणला, मला तुझ्यावरती वस्तू विकताना विश्वास नाहीये, मी एक डॉक्युमेंट बनवतो, ते डॉक्युमेंट तेवढं सही करून दे. मग हे डॉक्युमेंट कशानुसार बनवलं? कायद्यानुसार बनवलं. कशानुसार बनवलं? कायद्या. ह्यांच्या मनानुसार नाही. नीट समजून घ्या. आता हे परत पहिल्यापासून जर्नल एंट्री पण आणि त्याच्यामध्ये थेअरी पण सगळी कंप्लीट करतोय तुमच्या भाषेमध्ये. ओके, मग आता हे बनवलं कायद्याप्रमाणे त्यांनी. मग कायद्याप्रमाणे कोणता कायदा आला? इंडियन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881. 1981 नाही रे, 1881 ला आला. कधी आला? 1881 ला आला. जवळपास 140-141 वर्ष झाले असतील याला. 145-46 वर्ष झाले. 146 वर्षापूर्वी आलेला कायदा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट. ह्याच्यामध्ये 3 डॉक्युमेंट आणले. एक आणलं बिल ऑफ एक्सचेंज, त्याला BOE नेले तो. दुसरं आणलं प्रॉमिसरी नोट आणि तिसरं आणलं चेक. हे 3 डॉक्युमेंट ह्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 मध्ये आणले. ते कशा प्रकारे यूज करायचे ते सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, कसं असावं. मग व्यापाऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त चालणारं चलन 1980, 1990 ते 2000 सालापर्यंत, 2010 सालापर्यंत, आता काही कमी प्रमाणात आहे. आता सगळ्यात जास्त चालणारं चेक. जसं बँका सेंट्रलाइज मध्ये आल्या, इंटरनेटवर आल्या, त्यावेळेस चेकचं प्रमाण जास्त वाढलं. आणि 1990 पासून 2000 सालापासून चेकचं प्रमाण वाढलं. त्याच्या अगोदर बिल ऑफ एक्सचेंज आणि प्रॉमिसरी नोटचा पिरियड होता. ओके, तर बिल ऑफ एक्सचेंज हे बनवायचं ठरलं. बिल ऑफ एक्सचेंज कसं बनणार आणि कोण बनवणार हे बघूयात आता. बिल ऑफ एक्सचेंज बनवणार सेलर, म्हणजे जो क्रेडिटर आहे. हा क्रेडिटर आहे कोणासाठी? सुमितसाठी, म्हणजे बायरसाठी. हा सेलर आहे, क्रेडिटर झाला बायरचा. हा बायर आहे, डेटर झाला सेलरचा. बायर बिकम डेटर ऑफ द सेलर अँड सेलर बिकम क्रेडिटर ऑफ द बायर. क्लिअर एवढ्या कन्सेप्ट? मग हा म्हणला नाही मला शब्दावरती भरोसा नाही, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, ह्याला सिक्युरिटी द्यायची मला. तर सिक्युरिटी देण्यासाठी मी काय करतो, तुझ्यावरती बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉ करतो. काय ड्रॉ करतो? बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉ करतो त्याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. मग याने बिलचा फॉर्मॅट बनवायला घेतला. ह्याने काय केलं? बिलचा फॉर्मॅट बनवायला घेतला. ओके, मग आता रजपूत बनवतोय बिलचा फॉर्मॅट. इथं लिहिलं बिल ऑफ एक्सचेंज. आता म्हणताल सर बिलचा फॉर्मॅट आहे तर कृती कसं काय बनवताय सारखा? चेक जसा फॉर्मॅट मध्ये होता त्याच फॉर्मॅट मध्ये येतो. चेकचा फॉर्मॅट जरा क्रिटिकल आहे, ह्याचा फॉर्मॅट क्लिअर आहे. ओके, बिल ऑफ एक्सचेंज. इथं रजपूतने त्याचं नाव टाकलं, यशराज रजपूत. त्याच्यामध्ये त्याचा ऍड्रेस टाकला. ऍड्रेस कुठला? शौचौक. ओके, मीही शिक्षक त्याच पट्टीतला आहे. भसकून माझ्या तोंडातून काय निघून गेलं. रेकॉर्डिंग चालू आहे, प्रोफेशनली बोलतोय, बोलू द्या, नाहीतर तिथंच नेऊन बसवील. जरा जपून. मी तुम्हाला समजतंय का नाही एवढं सांगा. हे बंद करून शिकवायला चालू केल्यावर जमलं अजून. मग शौचौक. त्याच्यामध्ये डेट टाकली रजपूत. रजपूत ज्या तारखेला बनवतोय त्या तारखेची डेट टाकली. म्हणजे बिल ज्या तारखेला बनवतोय त्या तारखेची डेट टाकली. पहा, बिल ऑफ एक्सचेंजचा थीम चालू येतं, संपूर्ण क्लिअर होईल. समोर लक्ष देऊन बसा, फक्त लिहायला काही देणार नाही.
जर्नल एंट्रीज, एक क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार, ह्या दोघांवरून समजेल, ह्या दोघांनाही क्लिअरली समजेल त्याच्यामध्ये. ओके, डेट टाकली. डेट टाकल्यानंतर डेट कधीची टाकायची? आजचीच टाकायची. ओके, मग आजची डेट टाकतोय तो. आज तारीख आहे 17/12/2025. आता हा विचारतोय 10,000च्या वस्तू आहेत. कितीच्या वस्तू आहेत? 10,000च्या वस्तू आहेत. कधी देतो पैसे? तर हे चाबऱ्यापणाने बोलायला लागला. देतो की. कधी देतो? देतो. वाट बघ. कधी देतो ते कन्फर्म सांग म्हणला राजपूत. देतो 2 महिन्यात, 2-3 महिन्यात देतो. 2-3 महिन्यात. राजपूतचा प्रश्न काय? 2 का 3? ते एक मूवीज मध्ये आहे का, भाई 4-5 हजार रुपयाचे आहे, 4 या 5? 5. ओके, त्या प्रकारे 2 का 3? तर हा म्हणला 3 महिन्यात कन्फर्म देतो. ओके, कधीपासून? तर आजपासून. आजपासून म्हणजे बिल ड्रॉन केल्यापासून, नाहीतर बिल ऍक्सेप्ट केल्यापासून. 2 तारखा आहेत तुमच्याकडे जे घ्यायचं. बिल ड्रॉ केल्यापासून जर पकडली तारीख पुढे मोजली तर बिल्स पेएबल आफ्टर डेट, आणि जर बिल ऍक्सेप्ट केल्यापासून तारीख पुढे मोजली तर बिल्स पेएबल आफ्टर साइट. ओके, क्लिअर झालं. मग ठीक आहे, ह्याला का विचारलं आधी कधी देतो पैसे? मग इथं 1 रुपयावाला 2 रुपयावाले स्टॅम्प असतात ना, ते इथं स्टॅम्प लिहिता म्हणजे काय, स्टॅम्प लिहायचा नाही, तिथं लावायचा असतो. तुमच्याकडे नाही म्हणून तुम्ही लिहायचा असतो. आणि इथं अमाऊंट नंबर मध्ये टाकली 10,000 रुपये. किती रुपये टाकले? 10,000. फॉर्मॅट फिक्स आहे याचा, फक्त मंथ पिरियड वगैरे बदलत राहील, त्याच्यामधला अमाऊंट बदलत राहील. आता हा काय म्हणला की बाबा 3 महिन्याचा वेळ दिलेला आहे. मग इथं लिहितोय आफ्टर 3 months किंवा 3 months आफ्टर. आता हा स्वतःकडेच ठेवणार असेल तर काय लिहिणार? पे टू मी और माय ऑर्डर द सम ऑफ रुपीज 10,000 ओनली, कॉमा टाकून, फॉर व्हॅल्यू रिसिव्ड. ह्याच्यामध्ये कुठंतरी धमकी दिलेली आहे का? ह्याच्याकडून धमकी नाहीये. कंडिशन आहे का काय? बघ, 3 महिन्यानंतर पैसे नाही दिले, दुकानातलं काउंटर बिउंटर सगळं तुझं ती मोजायचं, ते काय म्हणतात, माप बीप सगळं उचलून आली. धमकी आहे का याच्यात? नाही. 3 महिन्यानंतर मला किंवा माझ्या आदेशानुसार मी ज्याला सांगेल त्याला 10,000 रुपये देणं, ज्याचा मोबदला तुला आधी मिळालेला आहे. वस्तू घेतलास ना, तो मोबदला तुला मिळालेला आहे. हा होता सेलर, हा होता बायर. क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालं. क्रेडिट ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर सेलर बिकम क्रेडिटर ऑफ द बायर अँड बायर बिकम डेटर ऑफ द सेलर. मग याच्यानंतर राजपूतने बिल ड्रॉ केलं. ड्रॉ याने केलं म्हणजे कोणी केलं? सेलरने केलं. ओके, आता हे ड्रॉ केलं, कोणावरती ड्रॉ केलंय? सुमित वरती. तर इथे येऊन लिहिणार तो टू कॉमा सुमित मरे सोनवती लातूर. ओके, इथं पण लातूर टाका. पिनकोड असेल तर पिनकोड टाका. बरोबर, हे बनवलं. आता ह्याची सही याच्यावरती असणं गरजेचं आहे. काय माहिती यांनीच बनवलंय का दुसऱ्याने बनवलंय? त्याच्याकडे बिल पाठवून दिलं. कामगारालाच माहिती की हा आपल्या मालकाने याला वस्तू विकलेत. कामगार म्हणला की मीच बनवून देतो बिल. मग ह्याचीच सही असली पाहिजे त्याच्यावरती. म्हणून सिग्नेचर जी आहे ती दोघांची सिग्नेचर बिल ऑफ एक्सचेंज वरती असणं कंपल्सरी आहे. सही नाही केली तुझी, नाव टाकलंय फक्त. मी नाही करत सही, नको एवढं काळजी करू. दोघांची सही त्याच्यावरती टाकणं गरजेचं आहे. कळालं? मग हे फॉर्मॅट तयार झाला. हा फॉर्मॅट तयार झाला. ह्याला कायदेशीर कोणतंही बंद पडलंय? हा, मग तुझा फोन आहे, जरा दम काढा, इथं लक्ष द्या. ती पालते करून ठेवा मोबाईल. पप्पाच नंतर पालते घालून तुडवतील. आता मोबाईल बघितला तर तुडवतील ना रिझल्टला, जर व्यवस्थित मार्किंग नाही आले तर. हो सुमित, लय म्हणा. गेल्या स्वस्ती श्री गणनायकम, काय सांगता येत नाही ना. ओके, मग आता हा फॉर्मॅट तयार झालाय फक्त.
बिफोर बिल ऍक्सेप्टन्स. म्हणजे आता ह्यानी बनवला महिना सगळा, बनवला कोणी? रजपूतनी. रजपूत कोण आहे? सेलर. नंतर कोण झालाय? क्रेडिटर. कोणाचा? सुमितचा. ओके, मग ह्याचे नाव बघा, रजपूत, सेलर, क्रेडिटर. आता बिल ड्रॉ केलं यांनी. कोणी ड्रॉ केलं? यांनी. द पर्सन हु ड्रॉज द बिल इज नोन ॲज ड्रॉवर. यांनी ड्रॉ केलं बिल. मग हा कोण झाला आता? ड्रॉवर. इमॅजिन करा, फक्त लिहून देत नाही, चित्र काढून तर दाखवलं, आता इमॅजिनेशन मध्ये. आता हे बिल सोनवतीला पाठवून द्यायचे. 2 दिवसाचा वेळ गेला त्याच्यात, बनवून ठेवलं. आज 2 दिवसानंतर हे बिल आलं कोणाकडे? सुमितकडे. पण मला सांगा, हे बिलचं एक फक्त फॉर्मॅट आहे, ह्याला कायदेशीर व्हॅल्यू आहे का? नाही. मग ह्याला कायदेशीर व्हॅल्यू नाही, मग हे कुठून कुणाकडे चाललंय? ह्याला महत्व आहे का? नाही. ओके, मग हे बिल सुमितकडे आलं. सुमितने बघितलं, हा ठीक आहे, हा बरोबर, हे बरोबर आहे का? बरोबर आहे. बरोबर आहे का? बरोबर. स्टॅम्प बरोबर. हा 10,000 कसं? 10% डिस्काउंट देतो म्हणला होता. 10% डिस्काउंट देतो म्हणला होता, ट्रेड डिस्काउंट. 5 रुपयाचा बिस्किट पुढेचा रेट 5 रुपयेच लावलाय, मग मी काय चुके कमू? डिस्काउंट दिला पाहिजे नाही. 5 रुपयाचा बिस्किट पुढे याला 4.5 रुपयाला पडला, तर हा पुढे 5 रुपयाला विकणार. त्याच्यावर प्रिंटेड प्राइस किती असणार आहे? 5 रुपये असणार आहे. तर होलसेलरने याला 4.5 रुपयाला 4 रुपयाला दिला पाहिजे. मग ट्रेड डिस्काउंट का देतात? कारण ही जी चेन आहे, प्रोड्युसर, डीलर, डिस्ट्रीब्युटर वगैरे यांची, ह्या चेन मधून ह्यांना प्रॉफिट मिळाला पाहिजे. ती वस्तू 5 रुपयाला रिटेलर विकतोय म्हणजे फॅक्टरीतून 5 रुपयाला निघाली असं नाही. फॅक्टरीतून 3 रुपये 3.5 रुपयालाच निघाली ती वस्तू. मधल्यांचा प्रॉफिट ऍड करत गेले. आता सध्या एक क्रेज चालू आहे पहा, डायरेक्ट फॅक्टरी टू कस्टमर. का म्हणतात? कारण आम्ही मधली चेन काढून टाकला, म्हणजे मधलं प्रॉफिट मार्जिन काढून टाकला, व्हॅल्यू ऍड झालेली नाही, याचा अर्थ हे सांगतात त्याच्यामध्ये. मग सुमितला प्रॉब्लेम आहे. सुमित कंडिशन टाकू शकतो, रजपूत कंडिशन टाकू शकत नाही. पैसे दे, नाही तर दुकान फोडण्यात येईल, काटा उचलून आणण्यात येईल, सामान उचलून आणण्यात येईल, अशी कंडिशन रजपूत टाकत नाही. म्हणून बिल ऑफ एक्सचेंज जे आहे अनकंडिशनल असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? अनकंडिशनल. पण हा देणारे ऍक्सेप्टन्स. ऍक्सेप्टन्स कंडिशनल असू शकतो का? असू शकतो. जनरल ऍक्सेप्टन्स, काहीच कंडिशन नाहीये, ह्याने बिल ऍक्सेप्ट केलं, हा मान्य आहे, ओके, ह्याने इथे येऊन लिहिणार याच्यावरती ऍक्सेप्टेड, खाली 2 लाईनी मारल्या, वरी 1 लाईन मारली, काही प्रॉब्लेम नाही. मला बिल ऍक्सेप्ट केलेलं आहे, विदाउट एनी कंडिशन ऍक्सेप्ट केलं, बरोबर. हे झालं जनरल ऍक्सेप्टन्स. हा कोणता ऍक्सेप्टन्स झाला? जनरल ऍक्सेप्टन्स. पण इथं पुढे टाकतोय ऍक्सेप्टेड ओनली फॉर 9,000. 9,000साठीच ऍक्सेप्ट करतोय. कंडिशन टाकली, अमाऊंटशी रिलेटेड आहे. कशाशी? अमाऊंट. मग ज्या वेळेस कंडिशन टाकून बिल ऍक्सेप्ट केलं सुमितने, त्यावेळेस त्याला म्हणणार आपण क्वालिफाईड ऍक्सेप्टन्स. कोणता ऍक्सेप्टन्स? क्वालिफाईड ऍक्सेप्टन्स. ओके, मग क्वालिफाईड ऍक्सेप्टन्स किती प्रकारचा? क्वालिफाईड ऍक्सेप्टन्स म्हणजे काय? बिल ऍक्सेप्टेड विथ एनी कंडिशन. बिल ऍक्सेप्टेड विथ एनी कंडिशन. कोणत्याही कंडिशनवर बिल ऍक्सेप्ट झालं तर त्याला आपण काय म्हणणार? क्वालिफाईड ऍक्सेप्टन्स. काय म्हणणार तू त्याला? क्वालिफाईड ऍक्सेप्टन्स. आता याला कंडिशन कुठं कुठं येऊ शकतात? आधी म्हणलं होतं 4 महिने, नंतर म्हणतोय 3 महिने. मग ऍक्सेप्टेड फॉर 4 मंथ्स असं लिहू शकतो. एक अमाऊंटशी रिलेटेड आलं, दुसरं मंथशी रिलेटेड आलं. आता समजा इथं पे टू दुसऱ्याचं नाव टाकलं आणि याचं त्याचं जमत नाही, तर ऍक्सेप्टेड ओनली फॉर यू और अदर पर्सन, त्या पर्सनला मी बिल देणार नाही, पैसे देणार नाही, पार्टीच. मग क्वालिफाईड ऍक्सेप्टन्सचे पडतात 5 प्रकार. अमाऊंट बद्दल असेल तर क्वालिफाईड ॲज टू अमाऊंट, पार्टी बद्दल असेल तर क्वालिफाईड ॲज टू पार्टी, त्याच्यानंतर प्लेस बद्दल असेल तर क्वालिफाईड ॲज टू प्लेस, त्याच्यानंतर पिरियड बद्दल असेल तर क्वालिफाईड ॲज टू टाइम, आणि काहीच कंडिशन दुसरी असेल कुठली, क्वालिफाईड ॲज टू अदर कंडिशन. असे 5 प्रकारचा ऍक्सेप्टन्स दिला जातो याच्यामध्ये. मग ह्याने बिलवर ऍक्सेप्टेड लिहिलं, इथं सही केली सुमित म्हणून आणि तारीख टाकली. हे बनवलं होतं 17 तारखेला, याने ऍक्सेप्ट केलं 20/12/2025 ला. 2 तारखा पडल्या. एक याने बनवलेली, ह्याला म्हणणार डेट ऑफ बिल ड्रॉन, आणि एक याने ऍक्सेप्ट केलेली, डेट ऑफ बिल ऍक्सेप्टेड. ओके, ही कोणती तारीख पडली? डेट ऑफ बिल ऍक्सेप्टेड. इच्छा नसेल बसायची, खाली जाऊन रीडिंग मध्ये बसा, नाहीतर बाहेर फिरलात तरी चालेल.
फालतू विचार इथं करत बसायचा नाही. मी इथं डेमो कशासाठी देतोय. ओके चला, डेट ऑफ बिल ऍक्सेप्टेड. समजलं इथपर्यंत. ओके, आता हे बिल याने सही केलं, वस्तू अजून त्याच्याकडे आहेत, खरेदी विक्री करण्याचा व्यवहार झालाय, हे बिल याच्याकडे गेलं, पैसे आले ना. बिल म्हणजे काय, एक प्रकारचं सिक्युरिटी आहे, पैसा आहे. हे बिल जे ह्या दोघांमध्ये झालंय, हा कोण होता, क्रेडिटर. बिल ऍक्सेप्ट करण्याच्या अगोदर सांगा, हा कोण होता, क्रेडिटर, आणि हा कोण होता, डेटर. क्रेडिटरने जे बिल डेटरवर बनवलं त्याला म्हणणार आपण ट्रेड बिल. त्याला कोणतं बिल म्हणणार, ट्रेड बिल. व्यापारी आहेत दोघं पण, व्यापाऱ्यांमध्ये जे बिल ड्रॉ झालेलं त्याला बिल कोणतं म्हणणार, ट्रेड बिल. ओके, मग हे बिल झालं ट्रेड बिल. हे बिल काय झालं, ट्रेड बिल. हे बिल ऍक्सेप्ट करण्याच्या अगोदर ह्याच्याकडे जे होतं त्याला फक्त काय म्हणणार आपण, ड्राफ्ट. बिफोर बिल ऍक्सेप्टन्स इट इज अन ओनली ड्राफ्ट. बिफोर बिल ऍक्सेप्टन्स, सुमितने बिल ऍक्सेप्ट करण्याच्या अगोदर काय होतं ते फक्त ड्राफ्ट. इट इज अन ओनली ड्राफ्ट. ओके, तर हा फक्त ड्राफ्ट होता. ह्यांनी जे बिल ऍक्सेप्ट केलं त्याला ट्रेड बिल म्हणलं, आणि ह्या ट्रेड बिलला ते नंतर दुसऱ्या ठिकाणी वापरू शकतात का, वापरू शकतात. त्याला तुम्ही म्हणणार ट्रेड करन्सी किंवा ट्रेड मनी. हा हा, थोडी जर अक्कल वापरली असती तर 100% इथं लक्ष दिलं असतं तर हा प्रश्न पडलाच नसता. इथं काय तारीख आणि इथं काय पिरियड. तर इथून पुढे 3 महिन्याचा आणि प्लस 3 दिवसाचा पिरियड काय झाला. थोडं जर खुल्या बुद्धीने बसला असतास, फालतूच्या गोष्टीत लक्ष घातलं नसतास, तर हे मला परत समजून सांगायची गरज पडली नसती. आणि मला नाही वाटत की एवढ्या सोप्या एक्झाम्पल पेक्षा तुम्हाला कोण समजून सांगेल. लाईव्ह डेमो दाखवल्यागत दाखवतोय तुम्हाला की बाबा एक सेलर आहे, बायर आहे, यांनी क्रेडिट वरती गुड सेल केल्या, हा क्रेडिटर झाला याचा, हा डेटर झाला याचा, ह्याने बिल ड्रॉ केलं म्हणून याला आपण नंतर ड्रॉवर म्हणणार. ह्याने बिल ऍक्सेप्ट केलं म्हणून याला ऍक्सेप्टर किंवा ड्रॉवी म्हणणार. ह्याला 2 नाव आहेत, ऍक्सेप्टर किंवा ड्रॉवी. जर फिल इन द ब्लँक्स मध्ये किंवा चूज अप्रोप्रिएट मध्ये ऍक्सेप्टर दिलं आणि ड्रॉवी दिलं नाही तर तुम्ही म्हणता क्वेश्चन चुकला. तिथं ऍक्सेप्टर हा ऑप्शन बरोबर असेल. प्रत्येक अँगलने तुम्हाला शिकवतोय, सुरुवातीपासून घेऊन चाललोय. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 कसा आला मध्ये हे सगळंच सांगतोय. जर तुम्ही शांत डोक्याने फक्त बघत बसलात तरी मला वाटत नाही की तुम्हाला कुठली गोष्ट मी सोडली म्हणून. ड्यू डेटच म्हणला ना तू, शेवटची तारीख दिली नसते का. इथं 17 तारीख दिली म्हणून तर तुला सांगितलं जर दिवस इथून पुढे मोजले तर बिल्स पेएबल आफ्टर डेट, आणि जर इथून पुढे मोजले तर बिल्स पेएबल आफ्टर साईट. मग कुठून मोजायचे ते आधी दोघं जण ठरवणार. आफ्टर डेट बिल आहे का आफ्टर साईड बिल आहे हे बोलतात ते. कळलं आता डेट दिली का नाही ते. ओके चला, मग आता पहिल्यांदा याने केलं क्रेडिट सेल. क्रेडिट सेलची एंट्री काय, डेटर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. याने केलं क्रेडिट परचेस, परचेसेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स म्हणजे रजपूत अकाउंट. त्याला पैसे द्यायचे नंतर त्याच्यामध्ये. समजलं इथपर्यंत. आता ह्याने पहिले इथून बिल इकडं आलं बिना सहीचं, त्याला किंमत नव्हती. ह्याने सही केली त्याला लिगल व्हॅलिडिटी आली. बरोबर, मी तुम्हाला 1 करोडचा चेक दिला बिना सहीचा, पेटवा तिकडच, अजून काहीतरी बोलता लागाव. पण मी तुम्हाला 1000चा चेक दिला सही करून, कोणता चेक ऍक्सेप्ट करताल, 1 करोडचा का 1000चा, ज्याच्यावर सही येते. तसंच ह्याची सही झाली नव्हती तोपर्यंत तो फक्त काय होता, ड्राफ्ट होता. काय होता, फक्त ड्राफ्ट. ह्याने सही केली, सही केल्यानंतर ते बिल पाठवून दिलं. ह्याच्याकडून बिल गेलं का आलं, गेलं. ओके, त्या बिलचे पैसे याला 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर द्यायचेत का घ्यायचेत, द्यायचेत. बिल पे करायचे का रिसिव्ह करायचे, पे करायचे का रिसिव्ह करायचे. म्हणजे बिल्स पेएबल, बिल 1 आहे का 2 आहे तर 1च आहे. ओके, समजा मी यांच्यामध्ये आता नाणं काढताना मला भीती वाटायली तुमच्या समोर. सर ती बघू इकडं. तुम्ही 10चाच डॉलर निघाला बाबा, रुपया 2 रुपये निघाले तर टेन्शन तर नव्हतं. ओके, आता हा डॉलर पकडलाय या दोघांच्या मध्ये. ओके, ह्या दोघांच्या मध्ये डॉलर आहे. तुला हेड दिसतोय का टेल दिसतोय, हेड दिसतोय. अरे बाबा, भारत पाकिस्तान खेळायला दिसतोयस तू.
हे भारत पाकिस्तान खेळले, ही का दगड घेतलाय, थुका टाकलाय, इकडून भारत इकडून पाकिस्तान चाललाय. उन्हाळा पावसाळा, वा वा वा, चला छान. हे बघ हा माहिती आहे ना, टेलला हेड म्हणते, हेडला टेल म्हणते. चला हा, तर पलीकडून तुला काय दिसतंय? हेड दिसतंय. तुला काय दिसतंय? मला 10 रुपये. अरे हेड का टेल? काय दिसतंय? टेल दिसतंय. तुला काय दिसतंय? हे 2 नाणे का एकच नाणे? एकच नाणं. तसं या दोघांच्या मध्ये जे बिल आहे ते 2 बिल नाही आहेत, एकच बिल आहे. याच्या नजरेने पाहिलं तर याला त्या बिलचे पैसे 4 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर द्यायचे आहेत आणि याला त्या बिलचे पैसे घ्यायचे आहेत. बिल 1, बघण्याच्या नजरा 2, म्हणून याच्यासाठी बिल्स पेएबल तर याच्यासाठी बिल्स रिसिवेबल. इथपर्यंत समजलं. मग आता सुमित म्हणजे कोण झाला? ड्रॉवी. द पर्सन हु ऍक्सेप्ट द बिल इज नोन ॲज ड्रॉवी. द पर्सन हु ऍक्सेप्ट द बिल इज नोन ॲज ड्रॉवी. द पर्सन हु ड्रॉज द बिल इज नोन ॲज ड्रॉवर. ज्याने बिल ड्रॉ केलं तो ड्रॉवर झाला, ज्याने बिल ऍक्सेप्ट केलं तो ड्रॉवी झाला. ओके. मग आता याच्यामध्ये हे बिल चाललंय का येतंय? रिसिव्ह कोणी केलं? रजपूतने. मग रजपूत कोण आहे याच्यासाठी? क्रेडिटर. बरोबर. मग क्रेडिटरचा नंतर बिल बनवल्यावर कोण झालाय? तो ड्रॉवर. म्हणून ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. काय चाललं? रिसिव्ह कोणी केलं आणि तुझ्याकडून काय केलं? मग रजपूतला जर या ट्रान्झॅक्शन मध्ये टाकलं तर एंट्री कशी करणार? रजपूत अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. आणि आता रजपूतकडे ते बिल येतंय का जातंय? मग ह्या बिलचे पैसे त्याला येणार आहेत का जाणार आहेत नंतर? मग ह्याच्यासाठी बिल्स रिसिवेबल का पेएबल? रिसिवेबल. मग रजपूतच्या बुक मध्ये एंट्री काय होणार? डेबिट व्हॉट कम्स इन. व्हॉट कम्स इन? बिल्स रिसिवेबल कम्स इन. अँड क्रेडिट द गिव्हर. ड्रॉवी किंवा सुमित किंवा डेटर. तिन्ही नावं एकाच आहेत. काही जरी म्हणलात तर भावना तीच. ओके. मग जर्नल एंट्री काय होणार? बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सुमित अकाउंट किंवा ड्रॉवी अकाउंट किंवा डेटर अकाउंट. समजलं इथपर्यंत? इथं झाल्या किती? याच्या बुक मध्ये किती एंट्री झाल्या? 2. एक सेलची आणि दुसरी बिल ऍक्सेप्टची. याच्या बुक मध्ये किती एंट्री झाल्या? 2. एक परचेसची आणि दुसरी बिल ऍक्सेप्टची. ह्याच्यासाठी बिल पेएबल, याच्यासाठी बिल रिसिवेबल. आता किती महिन्यानंतर याचं काम पडेल? 4 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर ड्यू डेटला. त्याच्या अगोदर पडू शकतं का? पडू शकतं. 10,000 रुपये द्यायचेत ना, त्याच्या अगोदर कसं काम पडू शकतं? फक्त एक समजून घ्या नंतर डिटेलमध्ये. हा काय केला? 1 महिन्यानंतरच गेला. हा पैसे आलेत रे माझ्याकडं, घे तुझे पैसे. अजून 2 महिने वेळ आहे ना द्यायला. हा जाईल का द्यायला? नाही. पण ह्या एक करू शकतो. पैसे आलेत माझ्याकडं, आत्ता देतो. 2 महिन्यानंतर तुला मी किती देणार आहे? 10,000. मी तुला आत्ता देतो. 2 महिने आधी 9,700 रुपये देतो. 300 रुपये कमी कर. म्हणू शकतो ना? 300 रुपये कमी कर. रजपूत काय म्हणेल? 2 महिन्यानंतर येणारे पैसे मला आत्ता येतात, 300 रुपये डिस्काउंट द्यायला काय हरकत नाही. नंतर हे इनसॉल्वंट झालं, ह्याच्याकडे पैसेच उरले नाहीत तर सगळेच बुडतील. ओके. तर यांनी 9,700 ऍक्सेप्ट केले. 300 रुपये त्याला काय दिला? डिस्काउंट. मग ड्यू डेट येण्याच्या अगोदर हा पैसे देतोय डिस्काउंटवर. बरोबर. ड्यू डेट येण्याच्या अगोदरच देतोय पैसे. तर ह्याला म्हणणार तुम्ही रिटायरमेंट ऑफ बिल. ह्याला काय म्हणणार तुम्ही? समजलं? बिल रिटायर होणं म्हणजे काय? ड्यू डेटच्या अगोदरच डिस्काउंट वरती पैसे देतोय. मग ह्या दोघांमध्ये जो डिस्काउंट दिला ना त्याला डिस्काउंट नाही म्हणायचं, कारण डिस्काउंट एका ठिकाणी वापरला आपण. डिस्काउंटिंग ऑफ बिल मध्ये डिस्काउंटिंग चार्जेस वापरलाय. मग ह्या दोघांनी जे बिल रिटायर केलं आणि अगोदरच जे पैसे कमी दिले सुमितने 300 रुपये आणि याने जे कमी घेतलं, मला सांगा यांनी 300 रुपये कमी दिले, ह्याचा फायदा झाला का तोटा झाला? फायदा झाला. ह्याचे पैसे चाललेत का येत आहेत? चाललेत. ओके. म्हणजे कॅश आउट होते का इन होते? आउट होते. मग कॅश अकाउंट क्रेडिटला जाणार का डेबिटला? क्रेडिटला. क्रेडिट व्हॉट गोज आउट. ओके. डेबिटला काय येणार? तर त्याच्याकडून बिल घेणार ना. त्या बिलला यांनी एकच नाव दिलेलं, तेच नाव ठेवायचं. चाललं तर पेएबल आणि आलं तर रिसिवेबल म्हणायचं नाही. ह्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने नाव काय आहे? बिल्स पेएबल अकाउंट डेबिट. कितीचं बिल आलं? 10,000. टू कॅश अकाउंट. किती गेली कॅश? 9,700. अशी जर्नल एंट्री आपण पाहिलेली नाही.
डेबिटला 10,000 येते, क्रेडिटला 9,700 येते. राहिलं कशाचं? 300. टू रिबेट. डिस्काउंट म्हणायचं नाही. रिटायरमेंट मध्ये जो डिस्काउंट दिला जाईल त्याला काय म्हणणार तुम्ही? रिबेट. काय म्हणायचं? रिबेट. टू रिबेट. मग जर्नल एंट्री काय झाली? बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 9,700 टू रिबेट अकाउंट 300. 9,700 आणि 300 किती झाले? क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. म्हणून टू रिबेट याच्याकडे कुठे घेतला? क्रेडिटला. ओके. आता येऊयात याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने एंट्री बघूयात. आपण कोणाच्या पुस्तकात आलो? ड्रॉवर. तिकडे गेले की कोण? ड्रॉवी. इकडे आले की कोण? ड्रॉवर. ओके. बिल गेलं का आलं? बिल. पैसे आले का गेले? पैसे आले. पैसे आले. ते बिल जुने ट्रान्झॅक्शन एक एक टप्प्याटप्प्याने विसरून जा. तू सेल केला, बिल ऍक्सेप्ट केलं, बिल तुझ्याजवळ आलं, 1 महिन्यानंतर हा आला, ह्याने पैसे दिले 9,700, तू त्याला बिल दिलं. मग बिल गेलं का आलं? गेलं. आणि काय आलं तुला त्याच्याबद्दल? कॅश. कॅश आली. कॅश अकाउंट डेबिट. किती कॅश आली? 9,700. टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 10,000. 300 रुपये ह्याला माहिती आहे ना कमी येणार आहेत. मग हा लॉस झाला का एक्सपेंडिचर झाला? लॉस स्वतःहून जाणून बुजून केला जातो का? नाही. ह्याला माहिती होतं 300 रुपये कमी येणार आहेत, पण पैसे लवकर रिकव्हर करण्यासाठी याला डिस्काउंट दिला, म्हणजे तो काय झाला? एक्सपेंडिचर. मग जर्नल एंट्री काय करणार? कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट 9,700 रिबेट अकाउंट डेबिट. डिस्काउंट म्हणायचं, ह्याला काय म्हणायचंय? रिबेट. हे काय झाले? बिल रिटायर. बिल काय झालं? रिटायर. रिटायर होणं म्हणजे काय? ड्यू डेटच्या अगोदर पेमेंट करणं. ड्यू डेटच्या अगोदर ज्यावेळेस बिलचं पेमेंट केलं जातं त्याला काय म्हणतो आपण? रिटायरमेंट ऑफ बिल. मग कॅश अकाउंट, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट 9,700 रिबेट अकाउंट डेबिट 300 टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 10,000. समजलं हे? जर ड्यू डेटच्या ऐवजी, जर यांनी रिटायरमेंट करण्याच्या ऐवजी ड्यू डेटलाच केलं, ते नंतर बघूयात आपण. आता बिल कोणाच्या हातात आहे? आता ते रिटायरमेंट झालेलं विसरून जावा. आता कुठे या? ह्यानी सेल केलं क्रेडिट वरती आणि बिल ऍक्सेप्ट झाले. इथंच या. बिल ऍक्सेप्ट झाले. बिल कोणाकडे आता? अरे कोणाकडे बिल आहे? सुमितकडे बिल आहे. अरे पागल आहेत का तुम्ही? मी काय म्हणतो, ह्यानी क्रेडिट सेल केलं, बिल ऍक्सेप्ट झालं. ऍक्सेप्ट झाल्यानंतर हा स्वतःकडे ठेवतो बिल. जर्नल एंट्री झाली ना ऍक्सेप्ट झालं म्हणल्यावर बिल. बिल कोणाकडे आता? रजपूतकडे. ड्यू डेट पर्यंत आता त्याची जबाबदारी कोणाची राहिली? म्हणजे ते बिल कोणाकडे राहणार? रजपूतकडे. आणि ह्या बिलला आपण कोणतं मनी म्हणले? ट्रेड मनी. तू बस आता थोड्या वेळ इथंच बस. हा ओके चला या इकडं. आता रजपूत इथंच ड्रॉवरच्याच पार्ट मध्ये थांबणार आहे इथंच. आता हे बिल तुझ्या जवळ आहे. ह्याला 4 प्रकारे यूज करू शकतो. किती प्रकारे? 4. सगळ्यात पहिल्यांदा ह्याने ते बिल स्वतः जवळच ठेवलं, कुणाला दिलं नाही. ह्याला म्हणणार आपण रिटेन्ड बिल. मग आता मला सांगा, ते बिल ऍक्सेप्ट झालं त्यावेळेस एंट्री केली ना बिल आलेलं, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सुमित अकाउंट, ड्रॉवी अकाउंट. ओके. मग आता बिल याच्या जवळच आहे. ह्याने ते बिल कोणाला ट्रान्सफर केलंय का? नाही. मग आता मला सांगा, हे बिल आउट झाले का याच्याकडून? नाही. रिटेन केलं, स्वतःची वस्तू स्वतःजवळ ठेवणं, ट्रान्झॅक्शन झाले का? नाही. मग रिटेन्ड बिलची जर्नल एंट्री करायची नाही. दुसरा ऑप्शन. चंदू तू ये समोर. यायची इच्छा नसेल तर सांग, मीच थांबतो तिथं मग. हा आता तू थोडंसं अलीकड सर. इथं ड्रॉवी आहे बरं, इथं ड्रॉवी आहे. ह्याने म्हणजे आता कोण होता इकडे? रिटेलर. हा कोण होता? होलसेलर. ह्याने याच्याकडून वस्तू घेतल्या होत्या, समजा डिस्ट्रीब्युटर किंवा डीलर असेल, हा दोन्हीपैकी कोणी असेल, तर याने याच्याकडून वस्तू घेतल्या होत्या. ह्याचे पैसे, ह्याचे पैसे देणे किती रुपये? 10,000 रुपयेच. तर हा म्हणला की ह्याने काय बिल वगैरे बनवलं नव्हतं, ह्यांचे रेग्युलर व्यवहार व्हायचे. तर हा म्हणला होता की 2 महिन्यानंतर देतो. थांबला. पण याला अचानक पैशाची गरज पडली किंवा याला वाटलं की सिक्युरिटीची गरज आहे मला, तर हा त्याला पैसे मागतोय की माझे 10,000 रुपये दे. ओके. तर 10,000 रुपये मागत असताना रजपूत काय म्हणला, हे बघ माझ्याकडे 10,000 रुपये नाही येत आता, पण माझ्याकडे 10,000 रुपयाचं बिल साईन केलेलं आहे. मग आता मला सांगा, रजपूत ह्याला 10,000 रुपये देणे म्हणजे हा रजपूतचा कोण झाला? क्रेडिटर.
हा रजपूतचा कोण झाला? क्रेडिटर. ओके, तू पण या आता पुढं. आता नीट लक्षात घ्या, डोकं थोडं गडबडून जाईल पण गडबडू द्यायचं नाही. ह्या दोघांच्या दोन पप्पी नाही घ्यायची, लांब थांब जरा, इथं थांब, एवढं नका चिटकू. थंडीचं तुम्हाला इथंच जपावं लागत, लांब थांबत चला जरा. ह्या पहिल्या दोन व्यवहारामध्ये रजपूत क्रेडिटर होता सुमितसाठी आणि सुमित डेटर होता रजपूतसाठी. ह्यांचा आधीच दोघांमध्ये परचेस अँड सेलचा व्यवहार झाला असेल, बरोबर. मग रजपूतनी त्याच्याकडून परचेस केले, त्यांनी सेल केले. मग रजपूत डेटर आहे चंदूसाठी आणि चंदू क्रेडिटर आहे रजपूतसाठी, बरोबर ना. मग हे 10,000 रुपये. मग हे काय करणार? याच्याकडून पैसे घेणार, याला देणार. मग ह्याने जे बिल दिलेले म्हणजे हा याचा क्रेडिटर आणि हा याचा क्रेडिटर, हा याचा डेटर, बरोबर ना. हा याचा डेटर आणि हा याचा डेटर. काय कळालं सांगा? डेटर यो याचा, यो याचा आणि यो कुणाचा? आई बापाचा. चला, दोन व्यवहार आहे त्याच्यामध्ये, बरोबर. हे असंच बिल ऑफ एक्सचेंज मध्ये विचारणार. मग हे आलेलं बिल ह्याने काय केलं? आता समजा याला बिल समजू. ओके, सगळ्यात पहिल्यांदा गुड्स सेल केल्या, क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालं, हे बिल दे त्याला, सही केलं, याला दिलं, ह्याची एंट्री केली आपण ऍक्सेप्टन्सची. हे बिल याच्या जवळ आहे, हा पैसे मागायला आला, ह्याला म्हणणार आपण ट्रेड करन्सी. समोर लक्ष, याला काय म्हणणार आपण? ट्रेड करन्सी. मग हे व्यापाऱ्यांमध्ये चालणारं चलन आहे. तर हा 1 महिन्यानंतर आला, हा म्हणला माझ्याकडे 10,000 रुपयाचं बिल आहे, हे मी तुला देतो, देऊन टाक. ओके, ह्याच्याकडून बिल गेलं का आलं? गेलं. मग बिल्स गोज आउट होते का कम्स इन होते? काय होतंय? हे बिल त्याच्याकडे ते असं समजा. ओके, बिल्स गोज आउट झालं का कम्स इन झालं? गोज आउट झालं. रिसिव्ह कुणी केलं? चंदूने. डेबिट द रिसिव्हर. ओके, आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. व्हॉट गोज आउट? बिल्स गोज आउट. ओके, मग जर्नल एंट्री काय करणार? चंदू अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आता हे बिल नव्याने ऍक्सेप्ट झालं का जुनं ऍक्सेप्ट झालेलं बिल वापरले? जुनं ऍक्सेप्ट झालेलं बिल वापरलं. जर नव्याने ऍक्सेप्ट झालं असतं तर हा ड्रॉवर हा ड्रॉवी झाला असता पुन्हा. पण जुनाच ऍक्सेप्टन्स वापरला आणि तो पुढे फॉरवर्ड केला. त्या केसमध्ये ह्याच्याकडे असणारी वस्तू ज्याने ते बिल ट्रान्सफर केले त्याला म्हणणार एंडॉर्सर. ज्याने ते बिल ट्रान्सफर केलं त्याला काय म्हणणार? एंडॉर्सर. आता परत रिकॅप करू. ह्याचं सगळ्यात पहिलं नाव मार्केटमध्ये रजपूत. रजपूत नंतर झाला सेलर. सेलर नंतर झाला क्रेडिटर. क्रेडिटर नंतर झाला ड्रॉवर. ड्रॉवर नंतर झाला ह्याचा डेटर. ह्याचा डेटर आणि डेटर नंतर झाला हे एंडॉर्सर. आणि ज्याला ते बिल ट्रान्सफर केलंय तो कोण झाला? एंडॉर्सी. हा कोण झालाय? एंडॉर्सी. ओके, थोडा अलीकडे थांब. हा कोण झालाय? एंडॉर्सी झालाय. ओके, मग आता ह्याच्या बुक मध्ये एंट्री महत्वाची आहे. याच्या बुक मधल्या एंट्री देणं घेणं नाही. ह्या दोघांच्याच एंट्री महत्वाच्या आहेत. ह्याच्या 20% विचारल्या जातात पण ह्याच्या 80% विचारल्या जातात. ह्याच्या किती टक्के विचारल्या जाणार एंट्रीज? 80%. मग आता हा होता ड्रॉवर, हा होता ड्रॉवी आणि हा झाला एंडॉर्सी. मग ड्यू डेटला सुमित पैसे कोणाला देणार? रजपूतला का ह्याला चंदूला? रजपूतला. बिल कोणाकडे? इथं बिल बिल तिथंच ठेव रे, वरेच ठेव, खाली ठेव, लय हाले. हा, बिल कोणाकडे? पे टू मी ऑर माय ऑर्डर. माझी ऑर्डर कशी कळणार? तर मी ते बिल ज्याच्याकडे देईल त्याला तू पैसे द्यायचे. ओके, मग आता ड्यू डेटला हा पैसे कोणाला देणार? चंदूला देणार. मग ह्या बिल ऑफ एक्सचेंजच्या ट्रान्झॅक्शन मध्ये किती पार्टीज आहेत? 3. किती? 3. रिटेन केलं तर ह्याने स्वतःकडे ठेवलं तरी ड्यू डेटला ज्या व्यक्तीला पैसे मिळणार आहेत, ड्यू डेटला ज्या व्यक्तीला पैसे मिळणार आहेत त्याला पेही म्हणायचं. अँड होम टू रिसिव्ह अमाऊंट. ज्याला पैसे मिळणार त्याला काय म्हणणार आपण? पेई. नॉट दी पेई. हा पेई नाही, बिलचे पैसे घेणारा पेई. PAYEE. मग जर काय माकड चाळे केले कुतविल. ओके, समजून घ्या काय सांगतोय ते. हा, काय चालू आहे ते? हे बिल नाही रे, बापरे. हा, समजलं? ओके, जा कन्हैया तू ये.
पहिला यूज काय केलं यांनी, स्वतःजवळ ठेवलं रिटेन. दुसरं काय केलं, हे जे त्यांनी त्याला ट्रान्सफर केलं त्याला एन्डोर्समेंट म्हणणार. तू इकडूनच आहे, त्याला काय म्हणणार, सरक पलीकडे थोडं, त्याला काय म्हणणार आपण, एन्डोर्समेंट. आता कन्हैया आहे बँक, वापर किती झालेत पहा, 2. किती झालेत, 2. पहिला केलंय रिटेन, दुसरं काय केलंय, इथं लक्ष दे, काय सांगतो त्याच्याकडे लक्ष दे. पहिलं काय केलंय त्यांनी, रिटेन. दुसरं काय केलंय, एन्डोर्समेंट. आता तिसरं, ह्याला अर्जंट पैशाची बिल आहे का, हाय बिल घेऊन गेला काय न म्हणलं, चेक करावं लागतं. ह्याला पडली पैशाची गरज. हे किती रुपयाचं बिल आहे, 10,000 रुपयाचं बिल आहे. ओके. किती दिवसानंतर गेला, 3 महिन्याचं बिल आहे. किती महिन्याचं, 3 महिन्याचं बिल आहे. तर ह्याने बिल ऍक्सेप्ट केलं. लांब थांबा रे जरा, नाही मीच त्याला म्हणलं अलीकडे येतं, तू थोडं लांब सरक ना, सुशिक्षित अंतर ठेवा. चला तू थोडं अलीकडे ये, हा लाजू नको. तर आता ह्याला पडली पैशाची गरज अर्जंट मध्ये. ही आहे बँक, हा गेला बँकेत. ह्या बँकेत ह्याचा अकाउंट असणं कंपल्सरी. जानना पहिचान मै तेरा महिमान चालणार नाही. म्हणजे ज्या बँकेत अकाउंट नाही त्या बँकेत तोंड वर करून गेला हे बिल डिस्काउंटिंग करायचं म्हणला, चालणार नाही. मग ह्या बँकेत गेला, ह्याचा अकाउंट आहे, बँकेला म्हणला की माझ्याकडे हे 10,000 रुपयाचं बिल आहे, असं धर. ओके, हा हे 10,000 रुपयाचं बिल आहे आणि हे 10,000 रुपयाचं बिल मला आता पैसे लागणार आहेत. तो मला 3 महिन्यानंतर पैसे देतो म्हटला होता. 1 महिना उलटून गेलाय, राहिलेत 2 महिने. आता तर 2 महिन्यासाठी मला पैसे द्या, 2 महिन्यानंतर तुम्हाला तो व्यक्ती पैसे देईल. मग हे बिल ह्यांनी चंदूला दिलं, ह्याला कन्हैयाला दिलं. कन्हैया काय म्हणणार, बँक आहे कमवायला बसली, बिल कितीचं, 10,000चं. कन्हैया म्हणला तुला या बिलच्या बदल्यात 9,500 रुपये देतो. किती रुपये देतो, 9,500. कितीचं बिल आहे, 10,000. किती रुपये कमी घ्यायला हा, 500 रुपये. ह्याला माहिती आहे, त्यांनी सांगितलं ना याला, जबरदस्ती केली का, आता दे बिल 9,500ला दे, जबरदस्ती केली का नाही. ह्याने विचार केला, ठीक आहे अर्जंट मध्ये आपल्याला 9,500 रुपये भेटायलेत, त्याला नंतर 500 रुपये ह्याच्याकडून गेले, एक्स्ट्रा 10,000 त्याच्याकडून गेल, म्हणजे बँकेला 500 रुपयाचा फायदा होईल. पण माझी आत्ता अडचण भागली म्हणून हे बिल काय केलं, ह्याने याला देऊन टाक त्याला. आणि त्याच्या बदल्यात तू किती घेतले, 9,500. ह्याला माहिती होतं ना 500 रुपये कमी मिळणार, बरोबर. मग हे बिल ह्याने विकलं का त्याच्याकडे असंच ठेवलंय, 9,500 काय चुके घेतले का, किती रुपये घेतले याने ह्याच्याकडून, 9,500. आणि कितीचं बिल दिलं, 10,000. कॅश आली का गेली, किती रुपये. मग कॅश अकाउंट डेबिट का क्रेडिट, कॅश अकाउंट डेबिट. किती रुपये, 9,500. टू काय गेलं, बिल्स रिसिवेबल. याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करा, टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. कितीचं, 10,000. कितीचं, 10,000चं, बरोबर. बिल किती हजारचं आहे, 10,000चं. तू त्याला 500 रुपये कमी देतो म्हणला, म्हणजे किती रुपये दिलेस, 9,500. मग कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट 9,500 टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 10,000. अशी एंट्री आतापर्यंत बघितली का आपण. दोन्ही बाजू काय झाल्या पाहिजेत, मॅच. मग याच्या 500 रुपये याला कमी मिळाले, हा याच्यासाठी काय झाला, एक्सपेंडिचर. काय झाला, एक्सपेंडिचर. थोडं जर तुम्ही नखरे केलात तर माझा नाही प्रॉब्लेम, मग मी परत बोर्डवर तर शिकवलेलं आहे म्हणून सांगल, नीट जर्नल एंट्रीचा क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेईल. कारण तुम्हाला इथं मागं थांबवलंय म्हणजे तुम्हाला ते प्रात्यक्षिक दाखवते की बाबा तुमच्या डोक्यात विचार आला पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला समजवण्यासाठी मी समोर बोलवलंय. ज्याला समजतंय त्याला मी समोर बोलवत नाही, ज्याला ते समजत नाही मी त्याला समोर बोलवते. म्हणून तुमचे चाळे बंद करा. ओके. ह्याला किती पैसे आले, 9,500. बिल कितीचं गेलं, 10,000. डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट किती रुपये, 9,500. मग बाकीचा 500 रुपयाचा खर्च झाला, लॉस झाला का इन्कम झाला, एक्सपेंडिचर. ह्याला माहिती होतं ना 9,500 कमी मिळणार. लॉस कशाला मानणार, ज्याच्यातून काही बेनिफिट मिळाला नाही. ह्याला 2 महिने आधी पैसे वापरायला मिळाले ना, बेनिफिट मिळाला. मग कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट 9,500. डिस्काउंटिंग चार्जेस, ह्यांनी जे व्याज कपात करून घेतलं ना 500 रुपये, बँक जे घेते त्याला व्याजच म्हणणार आपण, पण ह्यांनी दुसरं नाव दिलं याला. काय दिलं, डिस्काउंटिंग चार्जेस अकाउंट डेबिट 500 टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 10,000. आता मला सांगा,
हे बिल डिस्काउंटिंग केलं कुणी? राजपूतने. कोणी केलं? राजपूतने. कोणाकडे केलं? बँकेकडे केलं. बिल डिस्काउंटिंग केलं कुणी? राजपूत. राजपूत कोण आहे? ड्रॉवर. कोणाकडे केलं? बँकेकडे केलं. मग ह्या दोघांच्याच बुकमध्ये एंट्री होणार का याच्या पण बुकमध्ये एंट्री होणार? ह्या व्यवहारात याचा काही संबंध आहे का? मग याच्या बुकमध्ये एंट्री होणार नाही. एकतर बँकेने केली असेल, आपल्याला बँकेच्या बुकमधल्या एंट्री पाहिजेत नाही. कोणाच्या बुकमधल्या पाहिजेत? फक्त ड्रॉवरच्या बुकमधल्या पाहिजेत. मग ड्रॉवरकडे एंट्री काय झाली याची? तर कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. एक तर हा ऑप्शन. याच्यामध्ये याचा काय रोल आहे का? नाही. एंडोर्समेंट केलं त्याच्यामध्ये याचा काय रोल होता का? नाही. रिटेन केलं याचा काय रोल आहे का तुझा त्याच्यात? नाही. आता परत बिल दे. आता याला पैशाची गरज नाही, पण याच्याकडे असे 10-15 बिल येऊन पडलेले आहेत की याला टाइमच मॅनेज मिळत नाही की कोणाकडून किती तारखेला बिल रिसिव्ह करायचंय. आणि बँकेने एक फॅसिलिटी दिली सेकंडरी फंक्शन मध्ये. कमर्शियल बँक आहे ही. कोणती बँक आहे? कमर्शियल बँक. बिझनेस सर्व्हिसेस मध्ये तुम्ही स्टडी केला असताल, ट्रान्सपोर्टेशन, कम्युनिकेशन, त्याच्यामध्ये बँकिंग सिस्टीम, इन्शुरन्स सिस्टीम, तर त्याच्यामध्ये बँकिंग मध्ये पाहिलं असेल कमर्शियल बँक. कमर्शियल बँकेचे प्रायमरी फंक्शन आणि सेकंडरी फंक्शन. सेकंडरी फंक्शन मध्ये एजन्सी फंक्शन एक पाहिलं असेल तुम्ही, आणि त्याच्यामध्ये पाहिलं असेल डिस्काउंटिंग ऑफ बिल त्याच्यामध्ये दिलं, आणि त्याचा दुसरा जो पार्ट होता त्याच्यामध्ये त्यांनी बिल कलेक्शन करून देणं. म्हणजे काय? ही बँक असं फंक्शन देते की व्यापाऱ्यांना सांगते तुम्ही जास्त लोडच घेऊ नका पेमेंटचा. तुमचे जेवढे बिल आहेत किंवा चेक आहेत ते आमच्याकडे पाठवून द्या, आम्ही समोरच्याकडून ते कलेक्ट करून तुमच्या अकाउंटला डिपॉझिट करू. कुठं? अकाउंटला. मग ह्याने काय केलं? हे तिन्ही बिल किंवा त्याच्यातलं एक बिल, हे 10,000च बिल ह्याच्याकडे पाठवून दिलं, आणि याला काय म्हणला की याची ड्यू डेट चेक कर, आणि त्या ड्यू डेटला कस्टमर कडून पेमेंट जमा कर आणि माझ्या अकाउंटला डिपॉझिट कर. म्हणजे याने बिल सेंड केलं कोणाकडे? बँकेकडे. कशासाठी? कलेक्शनसाठी. ह्याने बिल सेंड केलं कोणाकडे? बँकेकडे. कशासाठी? कलेक्शनसाठी. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. मग आता मला सांगा, ह्याने बिल पाठवल्यावर तू लगेच ह्याच्या अकाउंटला पैसे जमा केले का ड्यू डेटला पैसे जमा करशील? ड्यू डेटला. ह्याने बिल दिलं म्हणजे लगेच पैसे आणून दिले का कस्टमरने तुला? नाही. बरोबर. मग ह्याने जर पैसे त्याला बँकेला दिले, ह्याने बँक अकाउंट डेबिट मानला, ह्याचा अर्थ पैसे आले. मग आता बँक अकाउंट डेबिट म्हणता येईल का? डेबिट द रिसिव्हर, बँक इज द रिसिव्हर, बँक अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. मग पैसे आले का? नाही. मग हे बिल पाठवले कशासाठी? त्याचं नाव द्या. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू क्रेडिट व्हॉट गोज आउट? बिल गोज आउट. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. बरोबर. मग हे झाले 4 मार्ग. आता तू ये चंदू पुढं. किती मार्ग झाले? 4 मार्ग झाले. ओके. थोडंसं आले. तू इथंच थांब, तुझा रोल आहे. बस तिथं वाटलं तर. लय माग चिटकू नको, चिटकशील न ग. हा बर. आता या अलीकडे या. ह्याने जे बिल ऍक्सेप्ट केलं ते याला पाठवलं, ते बिल याच्याकडे होतं, ते बिल देऊन टाक. ह्याच्याकडे किती मार्ग आहेत ते बिल वापरायचा? 4. सगळ्यात पहिलं रिटेन केलं, दुसरं एंडोर्समेंट केलं, तिसरं डिस्काउंटिंग. काय केलं? डिस्काउंटिंग. आणि चौथं कलेक्शन. ओके. किती मार्ग आहेत? 4. 4 पैकी एका मार्गाची एंट्री याच्या बुक मध्ये होणार नाही. ओके. मी जसं की ही खालच्या खिशातलेच $10 काढला आणि वरच्या खिशात ठेवला, तर मी एंट्री करणार वरचा खिसा अकाउंट डेबिट टू खालचा खिसा करणार का? अशी एंट्री नाही येणार. मग जे बिल रिटेन केलेलं आहे त्याने स्वतःजवळ, त्याची एंट्री करायची नाही. म्हणजे 4 ऑप्शन पैकी एका ऑप्शनची एंट्री येणार नाही. राहिले किती? फक्त 3 ऑप्शन. मग हे 3 ऑप्शन मध्ये नीट लक्षात घ्या, बिल जाते. बिल काय होते? जाते. आणि तिन्हीमध्ये टू बिल्स रिसिवेबल क्रेडिटलाच आहे. मग डेबिट चेंज होते. जर एंडोर्स केलं तर एंडोर्सी अकाउंट, जर डिस्काउंटिंग केलं तर बँक अकाउंट डेबिट आणि डिस्काउंटिंग चार्जेस अकाउंट डेबिट, आणि जर कलेक्शन साठी पाठवलं तर बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट. मग याची शॉर्टकट एंट्री कशा प्रकारे करताल तुम्ही? एंडोर्सी ऑब्लिक बँक कॅश ऑब्लिक डिस्काउंटिंग चार्जेस
ऑब्लिक बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. मग वरचं जी तुम्हाला कंडिशन दिली, डिस्काउंटिंग म्हणलं तर कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंटिंग चार्जेस अकाउंट डेबिट. एंडोर्समेंट म्हणलं तर एंडोर्सी अकाउंट डेबिट. आणि जर बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन म्हणलं तर बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. म्हणजे एकच जर्नल एंट्री केली, जी कंडिशन असेल त्याच्यानुसार ठेवा. मग याच्या बुकमध्ये एंट्रीज किती झाल्या? पहिली क्रेडिट सेल, दुसरी बिल ऍक्सेप्ट आणि रिसीव्ह झालं, तिसरी रिटेन केलं किंवा एंडोर्स केलं किंवा डिस्काउंटिंग केलं किंवा बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. म्हणजे या तीन पैकी एकच येणार. म्हणजे किती झाले? 3 एंट्रीज झाल्या. ह्याच्या बुकमध्ये किती झालेले आहेत? 2. बिल क्रेडिट परचेस आणि बिल ऍक्सेप्ट. त्याने काय केलं ह्याला देणं घेणं आहे का? त्याने तिकडे गोंधळ घातलाय, ह्याच्यासोबत घातलाय का? नाही. ज्यावेळेस ह्याचा रोल त्या ट्रान्झॅक्शन मध्ये येईल त्याच वेळेस हा तिथं एंट्री रेकॉर्ड करणार, तोपर्यंत करणार नाही. समजलं आता? ओके, समजलं? ओके, चला इथपर्यंत समजलं. आता जाऊया थोडं पुढं. बंद झालंय का? चला आता जाऊयात पुढं. आली ड्यू डेट. काय आली? ड्यू डेट. ह्याने रिटेन केलेलं बिल होतं, स्वतःजवळ ठेवलेलं बिल. मजा कुठे येणार आहे बघा, त्याच्या पुढच्या ह्याच्यातली मजा येणार आहे. ह्याने रिटेन केलेलं बिल होतं. 4 प्रकारे विल्हेवाट लावली. रिटेन, एंडॉर्स, ह्याचे 2 रोल आहेत, डिस्काउंटिंग आणि कलेक्शन. त्याचे किती रोल आहेत? डिस्काउंटिंग आणि कलेक्शन. ह्याने रिटेन केलेलं बिल होतं. ड्यू डेट आली. ड्यू डेट किती महिन्याची घेतलेली आपण? 3 महिन्याची घेतलेली. आफ्टर डेट पकडूयात, आफ्टर साईट नाही, आफ्टर डेट नाही तर आफ्टर साईट पकडून. 20/12 ते 20/1 1 महिना, 20/1 ते 20/2 2, 20/2 ते 20/3 3 आणि अधिक 3 दिवस ग्रेस डेचे, म्हणजे 23 मार्च 2026. बरोबर. ह्या तारखेला जाऊयात आता. 23 मार्च 2026 ला सुमित गेला. तुझ्याकडे बिल कुठे? ओके. रिटेन केलेलं बिल कोणाजवळ असणार आहे? याच्याजवळ. ही कॅश आहे समजा. ही काय? कॅश आहे. ब्ल्यू वाली कॅश, रेड वालं बिल. ओके. 23 मार्च 2026 ला सुमित राजपूतकडे गेला, म्हणजे ड्रॉवर कडे गेला आणि ह्या बिलचे पैसे दिला. पैसे दे. आणि बिल घेतला का नाही घेणार? त्याच्यावर लिखाण आहे सगळं तुझं. ओके. मग ह्याच्याकडे काय आलं? बिल आलं. पण ह्याने त्या बिलला नाव काय दिले आधीच? पेएबल. मग डेबिट व्हॉट कम्स इन? बिल्स पेएबल कम्स इन. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ऑनर झाल्यानंतर याच्या बुकमध्ये. ओके. आता याच्याकडे काय आलं? कॅश. डेबिट व्हॉट कम्स इन? कॅश कम्स इन. क्रेडिट व्हॉट गोज आउट? बिल्स रिसिवेबल. मग जर्नल एंट्री काय येणार? कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. ओके. परत हे जर नसेल झालं, ह्याने जर बिल एंडोर्स केलेलं असेल तर ते बिल कोणाकडे असणार आहे? एंडोर्सीकडे. आणि हा पैसे कोणाला देणार? ज्याच्याकडे बिल आहे त्याला. ओके. त्याला बिल दे याला आणि पैसे घे. हा. आता मला सांगा, आपल्याला एंट्री कोणाच्या बुकमध्ये बघायची? ट्रान्झॅक्शन कोणात झाले आता? एंडोर्सी आणि ड्रॉव्यू मध्ये झाले. हा कोण आहे? ड्रॉव्यू. तो कोण आहे? एंडोर्सी. ह्याचा काय रोल आहे त्याच्यात? मग ह्याच्या बुकमध्ये एंट्री परत एकदा नीट बघा. तुझ्याकडे काय? बिल आहे. आणि याने काय दिले तुला? कॅश दिली. म्हणजे याच्याकडून काय गेली? कॅश. आणि याच्याकडे काय आले? मग जर्नल एंट्री काय येणार याच्या बुकमध्ये? बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ह्याला बी दिलं तरी तीच एंट्री केली. आता ते बिल. ओके. परत एकदा, जर ह्याने ते बिल डिस्काउंटिंग केलेलं असेल, डिस्काउंटिंग करणं म्हणजे काय? बँकेला बिल विकलं, म्हणजे बिलचं रूपांतर कॅश मध्ये केलं. एनकॅशमेंट ऑफ बिल बिफोर ड्यू डेट, ह्याला आपण काय म्हणणार? डिस्काउंटिंग. आता हे बिल कोणाकडे? बँकेकडे. कारण ह्याने आधीच कंडिशन काय टाकली? पे टू मी ऑर माय ऑर्डर. ह्याची ऑर्डर कशी कळणार? ज्याच्याकडे बिल. सर हरवलं, चोरीला गेलं तरी तसंच होत होतं. जे बिल घेऊन जात होतं ना तारखेला, ती पैसे घेऊन जात होते. कळलं का? त्यावेळेस बिल पण हरवत होते, चोरी होत होते. कारण ट्रेड करन्सीज होती एक प्रकारची. जर व्यापारी हुशार असतील तर ते आधीच एकमेकांना भेटून सांगत होते की बाबा माझ्याकडून बिल हरवलेलं आहे, त्याला काय व्हॅलिड पकडू नको. माझ्याकडून बिल हरवले. कम्युनिकेशनला जर उशीर झाला आणि ते आधीच येऊन पैसे घेऊन गेला तर गेले. कळतंय? ओके. चला, तेवढं इमॅजिन करायचं नाही. आत्ता बघा, पैसे देणार,
बिल दे दो, पैसे ले लो, त्याच कंडिशनवर द्या. काय आलं? बिल. काय गेलं? जर्नल एंट्री, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पैसे कोणाला दिले त्याने? बँक. ओके. आणि बिल कोणी दिलं त्याला? बँक. बँकेने दिलं. तुझा काय रोल? नाही. ह्याच्या बुकमध्ये एंट्री नाही. त्याला पैसे दिले तरी याच्या बुकमध्ये एंट्री नाही, ह्याला पैसे दिले तरी याच्या बुकमध्ये एंट्री नाही. ड्यू डेटला ह्याने पैसे दिले म्हणजे बिल काय झालं? ऑनर. मग ते कोणतं बिल होतं? एंडॉर्स्ड बिल. आणि हे कोणतं बिल होतं? डिस्काउंटेड बिल. ज्या वेळेस ड्यू डेटला एंडॉर्स्ड बिल आणि डिस्काउंटेड बिल ऑनर होईल त्यावेळेस एंट्री येणार नाही. कोणाच्या पुस्तकात? ड्रॉवरच्या पुस्तकात. कोणाच्या पुस्तकात? ड्रॉवरच्या पुस्तकात. पण रिटेन बिलची एंट्री आली का नाही याच्या पुस्तकात? बिल ह्याच्या जवळच होतं, ह्याचा संबंध आला. कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. मजा खरी पुढे, नीट लक्षात ठेवा. एवढं समजतंय ना तुम्हाला? हा. आता परत चौथा ऑप्शन काय? बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. ह्याने हे बिल याला दिलंय, विकलंय का? नाही. आणि काय सांगितलं याला? हे बिल 23 मार्चला कलेक्ट कर आणि माझ्या अकाउंटला पैसे टाकून ठेव म्हटलं होतं तुला, बरोबर? मग आली 23 मार्च, ह्याने हे पैसे याला दिले आणि ते बिल घेतलं. ओके. मग आता परत एकदा बघूयात, ह्याच्याकडून एंट्री बघूयात. काय आलं? बिल. काय गेलं? जर्नल एंट्री, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट. बोल. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. हे जे पैसे आलेत तुझ्याकडं, हे तुझे पैसे आहेत का दुसऱ्याचे आहेत? मग तू त्याच्या अकाउंटला टाकून ठेवणार का तू वापरणार? कुणाच्या? हे कोणाचे पैसे आहेत? रजपूतचे पैसे आहेत, बरोबर? मग आता आपल्याला ह्याच्यातली एंट्री बघायची नाही, ह्याला फक्त काय विचारलं आपण? हे पैसे कोणाचे आहेत बाबा? मग हा काय म्हणला? मी 10,000 रुपये कलेक्ट केलेत, मी 100 रुपये चार्जेस लावणार. काम तुझं होतं, मी केलंय, 100 रुपये चार्जेस लावणार. त्याला किती देणार? 9,900. ओके. मग आता ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये पैसे कोणाला दिलंस? बँकेला. तुला बिल कोणी दिलं? बँकेने. ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये याचा काही संबंध? तू सांग, आहे का? ते पैसे कोणाच्या अकाउंटला टाकणार आहेस? याच्या. बँक अकाउंट डेबिट. ह्याच्यासाठी बँकेत बॅलन्स वाढला कितीने? 9,900. कलेक्शन चार्जेस अकाउंट डेबिट 100. आणि हे कशासाठी पडले बँकेत? टू बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. कारण ह्यांनी ज्यावेळेस बिल सेंड केलं ना बँकेत कलेक्शनसाठी, त्यावेळेसच क्रेडिट केले. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. मग डबल बिल्स रिसिवेबल करता येणार आहे. ह्याने दिले का याला बिल? नाही, ह्याने दिले. मग इथं काय करणार तो? बँक अकाउंट डेबिट 9,900. जर चार्जेस लावले असतील तर त्यांनी तसेच दिलं. कस्टमर मोठा आहे, लय पैसे ठेवतो आमच्या अकाउंटला, तसेच चार्जेस आम्ही सर्व्हिस देतो फ्रीमध्ये. तर त्या केसमध्ये हा काय करतोय? बँक ह्याच्या बुकमध्ये एंट्री, बँक अकाउंट डेबिट टू बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. कोणतं बिल ऑनर झालं? बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन ऑनर झालं. ड्यू डेटला किती बिल ऑनर झाले? 4 प्रकारचे बिल होते. पहिलं बिल कोणतं होतं? रिटेन्ड. रिटेन बिलची एंट्री रजपूतच्या बुकमध्ये आली का? आली. दुसरं बिल कोणतं होतं? एंडॉर्स्ड. एंडॉर्स्ड बिल ऑनर झालं. सुमितच्या बुकमध्ये सगळ्या एंट्री आल्या ड्यू डेटच्या, एकच एंट्री केली, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक. पण रजपूतच्या बुकमध्ये एंट्री येणार का एंडॉर्स्ड बिल ऑनर झाल्यावर? नाही. डिस्काउंटेड बिल ऑनर झालं, रजपूतच्या बुकमध्ये एंट्री येणार का? डिस्काउंटिंग केलं म्हणजे बिल विकलं नाही ह्याने, मालक कोण झाला? कन्हैया झाला त्याचा. ओके. त्याच्यानंतर चौथं बिल कोणतं होतं? बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. ह्याच्यामध्ये रजपूतचा संबंध आहे का? आहे. आणि जर्नल एंट्री काय येणार? बँक अकाउंट डेबिट टू बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. बरोबर? ही एंट्री की बाबा मी बँकेत पैसे जमा झाले, बिल सेंड केलं तर कलेक्शनसाठी, त्याच्यासाठी जमा झाले. आता ती बिल कोणाकडे? त्याच्याकडेच आहे, रजपूतकडे दिलं बिल. सुरुवात बघा कशी झाली. क्रेडिट सेल केला. तुम्ही इथंच थांबा, आता तुमचा रोल बघा. तुम्ही ह्याने सेल केला क्रेडिट, ह्याने क्रेडिट परचेस केलं, ह्याने बिल ड्रॉ केलं म्हणून ह्याला ड्रॉवर म्हणलं. पहा, ह्याने सेल केला क्रेडिट म्हणून हा झाला क्रेडिटर सुमितचा. ह्याने परचेस केलं क्रेडिट म्हणून हा झाला डेटर रजपूतचा. मग क्रेडिटरनी त्याच्या डेटरवर बिल ड्रॉ केलं आणि बिफोर बिल ऍक्सेप्टन्स इट इज अन ओनली ड्राफ्ट. बरोबर? आणि ह्याने बिल ऍक्सेप्ट केलं. बिल
बिल ऍक्सेप्ट केल्यानंतर त्याला लिगल व्हॅलिडिटी आली. मग लिगल व्हॅलिडिटी आल्यानंतर त्याला ट्रेड करन्सी, ट्रेड मनी म्हणलं. मग हे बिल दिलं पाठवून ह्याला. मग ह्याने किती प्रकारे वापरायचं ठरवलं? 4 प्रकारे वापरू शकतो. रिटेन केलं, एंडोर्स केलं, डिस्काउंटिंग केलं, कलेक्शनला पाठवलं. मग ड्यू डेटला त्याचे पैसे दिले, व्यवहार मिटला. आता समजा पैसेच दिले नाहीत, पैसे महाग्याला नाहीत. ओके, पैसे नाहीत. मग आता हे दोघं मित्र आहेत, तर तू तसं बोलू शकत नाहीस, नाहीतच माझ्याकडं. मग हा म्हणतो नाहीत का तुझ्याकडं? चौथा एक व्यक्ती बसलेला आहे, समजा मीच कोट घातलेला आहे. आता हा काळा कोट आहे समजा, हा येतो, सर याला वस्तू विकल्या होत्या, हे बिल आहे आणि याच्याकडून मला पैसे रिकव्हर करून पाहिजेत. तर मी ती गव्हर्नमेंटच्या नोटरी पब्लिकमध्ये नोटिंग करून घेतो, ह्याला प्रोटेस्टिंग सर्टिफिकेट देतो. बाबा तू माझ्याकडे बिल जमा केलाय, त्याचं एक सर्टिफिकेट कागद देतो तुला, मी काढतो त्याच्याकडून पैसे, मग मी बिल तुला पाठवतो. मग मला म्हणायचं ज्या भाषेत त्याला बोलला त्या भाषेतच बोल, मला नाहीतच माझ्याकडे कुठून देऊ. ओके, मग मी ती सगळं दिलेलं कारण आणि ते बिल घेऊन कोर्टात जातो. मग कोर्टातून ह्याला नोटीस जाते. मग कोर्टाला म्हणला येत नाही, मग कोर्टातून ह्याला नोटीस नाही जात, पोलिसांना समन जातं, त्याला उचलून आणा, इथं उभा करा त्याला. राजपूत मध्ये पडलाय का अजून? नाही. मी फुकट करणार आहे का? नाही. मला गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेले आहे नोटरी पब्लिक म्हणून. काय म्हणून? नोटरी पब्लिक म्हणून गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेले आहे. मग आता याला उचलून आणलं. हा, गव्हर्नमेंट काय असं असं माझ्या क्लायंटचे हा 10,000 रुपये देणे, क्लायंटने बिल पाठवलं, त्याला नाहीत म्हणला, क्लायंट माझ्याकडे आला, मी नोटरी करून घेतली, मी बिल पाठवलं, मला बी नाही म्हणतोय, आता तुमच्या समोर आणला, जजला म्हणला नाहीतच माझ्याकडं. जज म्हणते एक ऑफिसर अपॉइंट करते, ह्याचा हाय नाही तेवढं इक, त्याच्याकडे 5,000चे अंगावरचे कपडे तेवढे ठेव, त्याच्या नावावरचं जेवढं आहे तेवढं विक आणि त्या बिचाऱ्याचे पैसे देऊन टाक. मग आता ह्याच्याकडे निघालं, मग त्याच्याकडे लाखो रुपये, तर त्याच्यातले बरोबर किती हजार घेतले जाणार? 10,000 प्लस माझा खर्च 500 रुपये, 1,000 रुपये जो लागला असेल तो खर्च. मग हा यानेच द्यायचा का? ह्याने जर ड्यू डेटला पैसे दिले असते तर हा माझ्याकडे आला असता का? नाही. मग नोटिंग चार्जेस, मी नोटरी पब्लिक आहे, गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेले आहे मला, नोटरी पब्लिकला जे ड्रॉवरने नोटिंग चार्जेस दिले हे कोणाकडून घेणार? नंतर याच्याकडून. मग जर हा, आता याच्यात दुसरा एक ऑप्शन असा आहे, ह्याला माहिती आहे 2 महिन्यानंतर पैसे येतील, बरोबर. हा गेला, राजपूत माझी थोडीशी अडचण चालू आहे, मला अजून 2 महिन्याची मुदत वाढून दे. किती महिन्याची? 2 महिन्याची. राजपूत म्हणला अरे द्यायला काय नाही, मी त्याच्यातल्या प्रॉफिटसाठी तुला आधीच 3 महिन्याचा वेळ दिलाय, मला परवडणार नाही नंतर. मग हा म्हणतोय त्याला काही थोडं बहुत व्याज लावायचं असेल तर लाव ना, 300-400 रुपये व्याज लाव. पहिलं बिल कितीचं आहे? 10,000चं आहे ना. तू नोटरी पब्लिककडे वगैरे जात बसू नको, आपण दोघंच प्रेमाने समजून घेऊ त्याच्यामध्ये. मला अजून 2 महिन्याचा वेळ दे आणि 10,500चं बिल बनव, मी ते ऍक्सेप्ट करतो, म्हणू शकतो असा, बरोबर. मग आता ह्याने बनवलं बिल 10,500, पण पहिलं बिल काय झालं? कॅन्सल. मग हे बिल कॅन्सल केलं म्हणजे याला पाठवून दिलं. मग जर्नल एंट्री, सुमित अकाउंट डेबिट म्हणजे ट्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. तुझ्यासाठी सांग, मी कोणाच्या खांद्यावर हात ठेवलाय? रिसिवेबल आहे. डेबिट द रिसिव्हर, सुमित इज द रिसिव्हर. सुमित अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आणि हीच ऑनर झाली असती तर कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. मग डिसऑनर झाल्यानंतर कॅश निघणार आणि त्या ठिकाणी कोण येणार? ड्रॉवी येणार, बरोबर. ही झाली डिसऑनरची एंट्री बघतोय. नीट लक्ष द्या, कशाची एंट्री बघतोय? कोणतं बिल डिसऑनर झालंय? रिटेन्ड बिल डिसऑनर. कोणतं बिल डिसऑनर झालंय? रिटेन्ड बिल डिसऑनर झालं. ओके. मग जर्नल एंट्री काय केली? ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल रिसिवेबल अकाउंट, बरोबर. आता व्याज लावायचं म्हणतोय. पहिले ह्याच्या नावाने किती पडलेले? 10,000. मग व्याजाचे अजून 500 वाढवावे लागतील. व्याज ह्याच्यासाठी इन्कम झालं का एक्सपेंडिचर झालं? इन्कम झालं. इन्कम क्रेडिटला का डेबिटला? डेबिट ऑल. मग डेबिटला येणार, क्रेडिटला टू इंटरेस्ट अकाउंट येणार, बरोबर. मग डेबिटला कोण येणार? सुमित. सुमित म्हणजे ड्रॉवी. ड्रॉवी अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. हे कशाची एंट्री झाली?
इंटरेस्ट ड्यू, इंटरेस्ट लावला ना, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट 500 रुपये 500 रुपये. आणि ह्याच्या आधीची एंट्री काय, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. ड्रॉवी डेबिट कितीनी झाला 10,000, परत डेबिट कितीनी झाला 500. आता ड्रॉवी कडून येणं किती म्हणतो हा 10,500. अशी इंटरेस्ट ड्यूची एंट्री केली. आता याच्यासाठी डिसऑनर झाल्यानंतर बिल आलं का गेलं, आलं. बिल्स पेएबल, बिल कुठे हा ठेव समोर. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट कोणी दिलं, रजपूत. कोण आहे, ड्रॉवर. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट, डिसऑनरची. आणि ऑनरची काय होती, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश. म्हणजे डिसऑनर झालं तर तिथं ड्रॉवरचं नाव येणार ह्याच्या बुकमध्ये, आणि ऑनर झालं तर कॅशचं नाव येणार किंवा बँकेचं नाव येणार. कळालं एवढं तर. हा, आता हा काहीच प्रश्न नव्हता. नवीन बिल ऍक्सेप्ट झालं, परत तेच. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवी अकाउंट 10,500 10,500. आणि बिल्स ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट 10,500 10,000. इंटरेस्ट जो लागला ह्याला द्यायचा इंटरेस्ट, हा याच्यासाठी इन्कम आहे का एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचर आहे. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू रजपूत अकाउंट म्हणजे इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट. बरोबर बरोबर बरोबर. ह्याच्या बुकमध्ये इंटरेस्टची एंट्री काय केली नीट लक्षात घ्या. आता महत्वाचा प्रश्न सगळ्यांनाच. ह्याच्या बुकमध्ये इंटरेस्ट ड्यूची एंट्री काय केली, इंटरेस्ट इन्कम आहे ह्याच्यासाठी, तर इंटरेस्ट कुठे जाणार, क्रेडिटला. मग डेबिटला कोण येणार, सुमित. ड्रॉवी अकाउंट व्याज, सुमित कोण आहे, पर्सन. पर्सनला कोणत्या अकाउंटचा रूल लागू होतो, पर्सनल. पर्सनल अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट द इंटरेस्ट सुमित रिसिव्ह करतोय. मग सुमित अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट, ही एंट्री बरोबर आहे का, 100% बरोबर आहे. पण नियम कोणता लागला, टू इंटरेस्ट अकाउंट नॉमिनल अकाउंटचा लागला, आपण सांगू शकतो. डेबिटला जो आलेला आहे सुमित अकाउंट, नियम कोणता लागला, सुमित अकाउंट डेबिट म्हणजे सुमित इज द रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर. सुमित व्याज रिसिव्ह करणार आहे. आणि याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इंटरेस्ट अकाउंट डेबिट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि ह्याला द्यायचं आहे क्रेडिट द गिव्हर टू ड्रॉवर अकाउंट केले नाही एंट्री. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट, रजपूत इज द गिव्हर. मग हा डेबिटला आला पाहिजे. डेबिटला आला तरी इंटरेस्ट क्रेडिटला जाणार ह्याच्या बुकमध्ये. मग ह्याच्यासाठी इन्कम आहे का एक्सपेंडिचर आहे, मग एक्सपेंडिचर म्हणलं डेबिटला बरोबर आहे. एंट्री चूक नाही. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट बरोबर आहे का ड्रॉवीच्या बुकमध्ये, बरोबर आहे. ड्रॉवरच्या बुकमध्ये ड्रॉवी अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट बरोबर आहे का, बरोबर आहे. प्रश्न काय विचारला मी, पहिलं ड्रॉवरच्या बुकमध्ये जिथं ड्रॉवी डेबिटला आलाय, ड्रॉवी पर्सन, तर पर्सनल अकाउंटचा रूल काय झाला, डेबिट द रिसिव्हर. मग सुमित रिसिव्हर आहे का इथं, इंटरेस्ट नाही. आणि पर्सनल अकाउंटचा क्रेडिटचा रूल काय झाला, क्रेडिट द गिव्हर. मग हा गिव्ह करतोय का, नाही. मग एंट्री कशी काय लिहिली ही, तर एंट्री आली ही चौथ्या रूल नुसार. हा याच्यासाठी कोण आहे, डेटर. डेबिट द डेटर, क्रेडिट द क्रेडिटर. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू रजपूत, रजपूत कोण आहे याच्यासाठी, क्रेडिटर. आणि सुमित कोण आहे याच्यासाठी, डेटर. लक्षात घ्या चौथा रूल कुठं वापरायचा, ड्यूला प्रत्येक ठिकाणी चौथा रूल येतो. पर्सनल अकाउंटचा रूल म्हणला तर किडे मकोडे कालवले असतील, हे झालंच कसं असं. चला समजलं इथपर्यंत, काही प्रॉब्लेम याच्यात नाही. आता हे झालं, त्याला फोन करून बोलू ये म्हणाव. ओके, आता कोणतं बिल आहे, तू थांब, तुझा संबंध आहे, तू असा नाही सुटणार, तुझा लय मोठा संबंध आहे. पाहिला क्रेडिटवर का ती का, आणि मीच अडका सगळ्यात जास्त, असंच आहे. ओके चला, राहू दे. हा आता पहिलं बिल कोणतं पाहिलं, रिटेन्ड बिल डिसऑनर. कोणतं पाहिलं, रिटेन्ड बिल डिसऑनर. जर्नल एंट्री काय आली याच्या बुकमध्ये, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. ह्याच्या बुकमध्ये एकच एंट्री येणार, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट. हे बिलचे पैसे मागायला गेले ह्याच्याकडे, ह्याच्याकडे पैसे नाही, जा याच्याकडं. फालतू बना नाही चंद्या. हा नाही, आता तुला पैसे मिळाले नाहीत, तुझे पैसे ये नव्हतं, काय करशील आता तू, त्याला भांडत बसणार आहेस, बिझनेस करायचा का गायबच करायचे, गायब करायचं. मग तू धंदा करू शकत नाहीस.
बिझनेस करू शकत नाही, बरोबर. बिझनेस ज्याला करायचा आहे त्याच्यासाठी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 आणलेला आहे की बाबा तुम्ही शांत डोक्याने बिझनेस करा, गव्हर्नमेंट तुम्हाला सपोर्ट करेल, तुम्ही भांडणं करत बसू नका, तुमचं डोकं लावू नका, जे काही करायचं तुम्हाला गव्हर्नमेंटचा सपोर्ट मिळत. 1881 सालापासून. मग आता याला भांडणं करायचं म्हणलं, मी नालाय का याला समोर बोलवलं. आता तू काय करशील, तुझे पैसे खरे कोणाकडून येणार, मग ते बिल घेऊन कोणाकडे जाणार, पैसे कोणाकडून घेणार. हे म्हणाल ना, कोण आहेस बाबा तू, तुला दिला असेल राजपूतनी बिल, मी तुझे पैसे देणे का डायरेक्टली, तू भांडणं करायला हे काय कमी आहे का, तू असा केला तर ह्या असा करीन. भांडणच करायला बसलेले आहेत सगळे, बरोबर. मग आता हा काय म्हणला, माझ्याकडे आता पैसे नाहीत, मी राजपूत बघून घेतो, मी राजपूतला दिलेलं बिल आहे, मी राजपूत बघून घेतो. मग हा पैसे मागायला कोणाकडे जाणार, राजपूतकडे. राजपूतचंद तुझे संबंध आता इथंच थांब, राजपूतचंद तुझे संबंध चांगले आहेत म्हणून उधारीवरती वस्तू दिलेत. तू जर भांडकुदळ असता तर राजपूत तुझ्या दुकानात बी आला नसता, व्यवहार बी कोणी केला नसता. ओके, मग आता ते बिल कोणाला देणार तू, राजपूतला. देऊन टाक राजपूतला, राजपूत याचे पैसे मला पाहिजे, बरोबर. आणि तू म्हणशील की ठीक आहे मी देतो, त्यांनी नाही दिले ना, मी देतो, बघूत आपण त्याचं. आता तू हे बिल परत कोणाला पाठवून देशील, सुमितला. देऊन टाक. ह्याच्यात राजपूतचा रोल काय राहिला, ह्याच्याकडून घेतले आणि याला दिले, डिसऑनर झालं बिल. शॉर्टकट एंट्री मारायच्या, लॉंग कट नाही. रिसिव्ह कोणी केलं ते बिल, शेवट पहा, बिल रिसिव्ह कोणी केलं, त्याचं नाव काय, ड्रॉवी काय, आणि गिव्ह कोणी केलं, एंडोर्सिंग. मग शॉर्टकट एंट्री, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू एंडोर्सी अकाउंट. नोटिंग चार्जेस लागले, हे म्हणला माझे नोटिंग चार्जेस गेलेत 200 रुपये, 10,200 पाहिजे तुझ्याकडून, ठीक आहे, माझ्यामुळे थोडीच डिसऑनर झाले, ह्याच्यामुळे झाले. मग नोटिंग चार्जेसचे पैसे कोण देणार, हे देणार. मग आपण केलं ड्रॉवी अकाउंट डेबिट 10,200 टू एंडोर्सी अकाउंट 10,200, डायरेक्ट अमाऊंट ऍड करून टाका आणि तिथं लिहायचं एंडोर्स्ड बिल डिसऑनर विथ नोटिंग चार्जेस. जर नोटिंग चार्जेस लागले नसतील तर सुमित अकाउंट डेबिट टू चंदू अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ह्याचा रोल आहे का, आहे. डिसऑनरच्या प्रत्येक बिल मध्ये याचा रोल आहे. हे याच्याकडे गेलं, ह्याने पैसे नाही दिले की हे परत कोणाकडे येणार, ह्याच्याकडे. तू दे, ती बोलू दे नाही आम्हाला, आमचा आणि त्याचा संबंध नाही, आम्हाला भांडणं करायचे नाहीत, आम्ही तुला ओळखतो तर तू पैसे दे, तू तिकडे गोंधळ घालून घे, नाहीतर कडला बसून रडत बसा, आम्हाला देणं घेणं नाही. समजलं इथपर्यंत. आता पुढं पहिलं रिटेन्ड बिल डिसऑनर झालं, जर्नल एंट्री काय केली, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. ह्याच्यात जर नोटिंग चार्जेस आले, तर तुला नोटिंग चार्जेस घ्यायचेत का द्यायचेत, घ्यायचेत. पण नोटिंग चार्जेस आले तर ह्याने आधी दिले ना, माझ्याकडे आलता, मला पैसे दिले त्या टायमिंगला. मग नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, आधी ह्याच्या बुकमध्ये एंट्री झालेली, ह्याने देताना मला नोटिंग चार्जेस ह्याच्यासाठी काय होतं, आधी एक्सपेंडिचर आणि तेवढी कॅश गेली. नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट 300 रुपये टू कॅश अकाउंट 300 रुपये. आणि नंतर ह्याला म्हणला तुझ्यामुळे नोटिंग चार्जेस लागलेत, नंतर कोर्टात जाऊन मिटव. मग हा नोटिंग चार्जेस माझ्याकडे नोटरी केल्या माया पळत येतो लगेच ह्याच्याकडं, भाऊ चुकलं, पैसे देतो, देणं तुमचं, एवढं थोडे दिवस थांबा, व्याज नोटिंग चार्जेस दोन्ही लावतो मग हा त्याच्यात, बरोबर. मग ह्यानी त्याच्याकडून नोटिंग चार्जेस घेणार, बिल तुझ्यामुळे डिसऑनर झाले, मला ती पायरी तुझ्यामुळे उचलावं लागली. मग हा जे त्यांना काय करणार, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट टू नोटिंग चार्जेस. देताना एक्सपेंडिचर, घेताना इन्कम. याने ज्यावेळेस पेड केलं त्यावेळेस जर्नल एंट्री काय आली, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश. आणि ज्यावेळेस ह्याच्याकडून घ्यायची वेळ आली त्यावेळेस सुमित अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल टू नोटिंग चार्जेस. कळालं. पण ह्या केसमध्ये रिटेन्ड बिल डिसऑनर झालं तर टू नोटिंग चार्जेस घेणार डिसऑनरच्या एंट्रीमध्ये. पण एंडोर्स्ड बिल, डिस्काउंटेड बिल आणि बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन डिसऑनर झालं, नोटिंग चार्जेस असून नसो, थोडक्यात एंट्री रिसिव्हर एकच डिसऑनर झाल्यावर, गिव्हर 1, 2 हे 3, ह्याच्याकडे किती आहेत 2, एकतर डिस्काउंटिंग नाहीतर कलेक्शन. मग आता जर्नल एंट्री बघा, डिसऑनर झाल्यानंतर सुमित अकाउंट डेबिट
जर रिटेनड बिल डिसऑनर झालं तर बिल्स रिसिवेबल, टू बिल्स रिसिवेबल अकाउंट आणि टू नोटिंग चार्जेस अकाउंट. जर ह्याच्याकडचं बिल डिसऑनर झालं तर टू एंडॉर्सी. जर ह्याच्याकडचं डिस्काउंटेड केलेलं बिल डिसऑनर झालं तर बँक नाही म्हणत, आपण नंतर बघू, बँक लगेच म्हणते तुझं अकाउंट आहे माझ्या बँकेत, कट. पैसे कुठून कट करून घेते? बँकेतून कट करून घेते बँक. मग आता जर रिटेनड बिल डिसऑनर झालं तर जर्नल एंट्री पाहिली, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल टू नोटिंग चार्जेस. जर एंडोर्स्ड बिल डिसऑनर झालं तर ड्रॉवी अकाउंट डेबिट टू एंडोर्सी. जर डिस्काउंटेड बिल डिसऑनर झालं तर ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आणि जर बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन डिसऑनर झालं तर ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. मग चारही केसमध्ये डेबिटला कोण आहे? ड्रॉवी. जर रिटेनड झालं तर बिल्स पे रिसिवेबल, जर एंडोर्स झालं तर एंडोर्सी, जर डिस्काउंटेड झालं तर बँक, आणि जर बिल सेंड टू कलेक्शनचं झालं तर टू बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. ह्या चार पैकी एक जोडायचं आहे. डेबिटचं तर आहेच, क्रेडिटचं जी जोडायचं तिथं जी ट्रान्झॅक्शन असेल ती जोडायचं. कळालं एवढं? ह्याच्या पलीकडे काहीच नाही. संपलं बिल ऑफ एक्सचेंज. आता जर एखाद्याला बघायचं असेल की नाही सर एखादं एक्झाम्पलच सॉल्व्ह करून दाखवा ह्यांनाच समोर मांडून, तर एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात आपण. काढा बिल ऑफ एक्सचेंजचं क्वेश्चन. नाही उभाच राहतो. बिलचा फॉर्मॅट समजला सगळ्यांना? पहा, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये कधी कोणता पॉइंट विचारला जाईल सांगता येत नाही. 5 मार्कासाठी आला तर फॉर्मॅट पण येईल. ते आत्ता पेपरला टाकला असेल तुम्हाला, मी बोर्डाचं सांगतोय. हा, तुम्ही पण पुस्तक आणणार आहे, चला तुमचे पुस्तक आणा. चला रे, आपल्याला एकच प्रश्न सोडवायचा आहे, पण असा सोडवायचा जो 10 क्वेश्चनच्या बरोबर असेल. प्रॅक्टिकल मधला घेऊ का सॉल्व मधला घेऊ? सॉल्व केलेले आहेत ना तिथं. सॉल्व घ्यायचं का म्हणतो? प्रॅक्टिकल घेऊ. 7वा क्वेश्चन नाहीतर 6वा घ्या. 5वा 6वा कुठलाही घ्यायचा ती बघा. पेज नंबर याच्यातला आता सिद्धांत आणि सुधीरचा घ्या. अरे प्रॅक्टिकल मधला आहे, सॉल्व मधला नाही. 396. आपण रोल देऊया ज्याची त्याला. आता कोण इथं थांबणार, कोण जाणार, का सगळेच थांबणार? हो, सिद्धांत आणि सुधीर. तर क्वेश्चन वाचूयात 5वा. सिद्धांत सोल्ड गुड्स टू सुधीर ऑफ ₹43,800 on 18 March 2019. Siddhant draws a bill on Sudhir on the same day for ₹43,800 for 3 months, which was duly accepted by Sudhir. Siddhant discounted the bill on the same day at 8% per annum. The bill was dishonored on the due date and Sudhir requested Siddhant to accept ₹13,800 and interest in cash on the remaining amount at 12% per annum. Siddhant agreed and for the balance amount accepted a new bill at 2 months. Before due date of new bill, Sudhir retired the bill by paying 29,700. ओके, चंदू तुझा खाली आता. तुझा रोल आता याच्यात नाही. ओके, लक्षात घ्या. आता जे ट्रान्झॅक्शन होतं फक्त नाव बदलूयात. सिद्धांत सुधीर. लक्षात ठेवा. तुझं काय नाव आहे? सुधीर. हा कोण आहे? सिद्धांत. आणि तू कोण आहे? बँक.
हा कोण आहे? बँक. पहिल्या ट्रान्झॅक्शन, पहिल्या बिलसाठी. ओके, आता ह्या बिलला आपण रिकॅप करूयात. त्याच्यामध्ये जर्नल एंट्रीज कोणाच्या बुकमध्ये विचारलेत बघा. त्याच्यामध्ये पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ सिद्धांत. म्हणजे आता हा याने गुड सेल केलेत, आधी पण हाच सेलर होता, तेच ठेवले, फक्त नाव बदललं. हा सेलर झाला म्हणजे हा कोण झाला? ड्रॉवर का ड्रॉवी? ड्रॉवर. हा कोण आहे? ड्रॉवी. आणि हे कोण आहे? बँक. बरोबर. आपल्याला जर्नल एंट्री कोणाच्या बुकमध्ये करायचे आहेत? याच्या. तर एक एक जर्नल एंट्री समजून घेऊयात. आता या तुम्ही तिघं पण इकडंच असे. ओके, सिक्वेन्सने थांबा. ड्रॉवर, ड्रॉवी आणि बँक. ओके, मग आता क्वेश्चन नंबर 5, जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ. तुम्ही जे म्हणतात ना बिल ऑफ एक्सचेंज खूप अवघड आहे, तर 1.5 ते 2 तासात नीट एवढं जर लक्ष देऊन पाहिलं असेल तुम्ही, तर बिल ऑफ एक्सचेंज सगळ्यात सोपं. ओके, इन द बुक्स ऑफ सिद्धांत. बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट माहितीच आहे तुम्हाला. डेट, पर्टिक्युलर्स, अमाऊंट LF, डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज. फॉर्मॅट काय आहे? डेट, पर्टिक्युलर्स. तुम्ही लिहून घेऊ नका, मी एक एक समजून सांगतो, समजून सांगितल्यानंतर लिहून घ्या. पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट अमाऊंट रुपीज. नाव परत एकदा रिकॅप करूया. तुझं नाव काय आता? सिद्धांत. तुझं नाव? सिद्धार्थ. सुधीर, बँक. सिद्धांत, सुधीर, बँक. ओके, आता ह्यांच्यात एकदा ट्रान्झॅक्शन समजून घ्या परत एकदा. सिद्धांतनी, ओके, सिद्धांत सोल्ड गुड्स टू सुधीर. सिद्धांतनी सुधीरला गुड सेल केले. किती रुपयाच्या? 43,800. आणि किती तारखेला? 18 मार्च 2019. कळतंय? ओके, मग आता सगळ्यात पहिल्यांदा सेलची एंट्री पास करू. सेलची एंट्री, तू कितीच्या वस्तू विकल्या त्याला? 43,800. कितीच्या विकल्या? 43,800. तर सेलची एंट्री किती तारखेला विकलंय? 18 मार्च 2019. सेल्स ह्याच्यासाठी काय? इन्कम. आणि रिसिव्ह कोणी केलंय? ड्रॉवीने. ड्रॉवीचं नाव काय? सुधीर. काय नाव? सुधीर. तर इथं लिहिणार आपण सुधीर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. टू सेल्स अकाउंट. किती हजारच्या वस्तू विकलेत? 43,800. 43,800. बिंग, बरोबर, बिंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. समजलं? ही झाली पहिली एंट्री. आता पुढे लगेचच बघूयात काय झालं ते. ओके, पुढचं ट्रान्झॅक्शन वाचतो लगेचच. पुढे बघा. सिद्धांत, समोर लक्ष द्या तुम्ही, तिकडे बघूच नका, इथं लक्ष द्या. सिद्धांत ड्रॉज अ बिल ऑन सुधीर ऑन द सेम डे. त्याच तारखेला सिद्धांतनी सुधीर वरती बिल बनवलं. काय सांगतो नीट? बिल बनवलं म्हणजे काय बनवलंय? फक्त ड्राफ्ट. ओके, ऑन द सेम डे फॉर ₹43,000. ओके, सिद्धांत ड्रॉज अ बिल ऑन सुधीर ऑन द सेम डे फॉर ₹43,800 फॉर 3 months विच वॉज ड्यूली ऍक्सेप्टेड बाय सुधीर. जे बिल लगेच ड्यूली ऍक्सेप्टेड म्हणजे काय? लगेच ऍक्सेप्ट केलं कुणी? सुधीरने. ह्याचा अर्थ काय सांगतायत? सिद्धांतनी त्याच तारखेला बिल ड्रॉ केलं आणि सुधीरने त्याच तारखेला ते बिल ऍक्सेप्ट केलं. म्हणजे डेट ऑफ बिल ड्रॉन आणि डेट ऑफ ऍक्सेप्टन्स सेम. मग बिल्स पेबल आफ्टर डेटचं बी टेन्शन नाही आणि आफ्टर साईडचं बी टेन्शन नाही. मग ऍक्सेप्ट झालं आणि आपल्याला कोणाच्या बुकमध्ये एंट्री पाहिजे? ड्रॉवरच्या. बिल आलं का गेलं? गेलो. सायन्स. मला ती पहिलं गेलेलं सांगू नका. सिद्धांतने ड्रॉ केलं, ते बिल गेलं, त्याला व्हॅलिडिटी होती का? ती काय होता? फक्त. मग बिल ऍक्सेप्ट झाल्यानंतर हा कोण आहे? ड्रॉवर. मग बिल आलं का गेलं? आलं. मग डेबिट व्हॉट?
कम्स इन. व्हॉट कम्स इन? बिल्स रिसिवेबल कम्स इन. किती तारखेला? त्याच तारखेला 18/3/2019. आणि किती महिन्याचा पिरियड दिलाय? 3 महिन्याचा. हे लक्षात ठेवा. ओके. मग डेबिट व्हॉट कम्स इन? बिल्स रिसिवेबल कम्स इन. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. कितीचं बिल बनवलंय? तेच अमाऊंट 43,800. टू कोणी दिलं ते बिल? सुधीर. ऍक्सेप्टन्स कोणी दिला? सुधीर. टू सुधीर्स अकाउंट 43,800. तिथं बघू नका, काहीच पाहत बसू नका, तिकडं समोर लक्ष द्या. बिल ऍक्सेप्टेड किंवा बिंग ऍक्सेप्टन्स रिसिव्ड, आणि त्याच्या बुक मध्ये जर असते तर बिंग ऍक्सेप्टन्स गिवन. ओके, काही म्हणा त्याच्यामध्ये. चला, जसं वाचतोय तसं तर एंट्री करत चाललोय. समजतं इथपर्यंत? थोडं डोकं लावा. मी कोणाच्या बुक मध्ये विचारतोय ते पहा. किती महिन्याचं बिल आहे? 3 महिन्याचं आहे. बरोबर. बँक चार्जेस घेताना महिन्यावर घेते. पुढे बघूयात काय म्हणलंय. सिद्धांत डिस्काउंटेड द बिल ऑन द सेम डे. सेम डे म्हणजे 18. त्याच तारखेला सिद्धांतने बिल काय केलं? डिस्काउंट केलं. कोणाकडे? बँकेकडे. पुढे काय सांगितलं पहा. सेम डे ऍट 8% पर ॲनम. किती टक्क्यांनी? 8%. म्हणजे आता ह्याच्या बुक मध्ये एंट्री बघू, आकडे नंतर बघूयात. किती तारखेला? 18/3/2019. बिल तुझ्याकडून गेलं का आलं? माझ्याकडून गेलं. म्हणजे बिल कुठं जाणार? क्रेडिटला. तुला काय आली? कॅश आली. कमी आली का तेवढीच आली? ती कमी कशामुळे आली? डिस्काउंटिंग चार्जेस. मग याच्या बुक मध्ये जर्नल एंट्री काय करणार आपण? कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट डिस्काउंटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू क्रेडिट व्हॉट गोज आउट? बिल्स रिसिवेबल अकाउंट. आता बिल्स रिसिवेबल माहिती ना कितीच आहे? 43,800. आता डिस्काउंटिंग चार्जेस काढले तर आपल्याला कॅश किती मिळाली हे कळल. मग पहा, 43,800च बिल 8%. किती टक्क्यांनी? 8%. किती महिने पैसे वापरणार आहे हा? 3 महिने. मग किती महिन्यासाठी? 3 महिन्यासाठी. 3 एके 3, 3 चोक 12, 4 एके 4, 4 दुने 8, 0 0 कट, 82 16, बेत्रिक 6, 6 ने 7, बेचोक 8, 876. मग 43,800 मधून 876 गेले. 4 2 18 मधून 9 गेले 9. ओके. 42,924. किती येणार? 42,924 एवढी कॅश आली. 42,924 876. ओके, समजली एंट्री? बिंग बरोबर. बिंग बिल डिस्काउंटेड. समजलं? इथपर्यंत समजलं? जेवढं वाचलं तेवढं समजलं. आत्ताच लिहून घेऊ नका, समजून सांगायसाठीच आहे मी तुम्हाला. पुढे फुल स्टॉप दिलेला आहे, त्याच्या पुढे द बिल वॉज डिसऑनर्ड ऑन द ड्यू डेट. द बिल वॉज डिसऑनर्ड ऑन द. मग आता काय काढावं लागेल आपल्याला? ड्यू डेट. 18 मार्चला झालं. किती महिन्याचा पिरियड आहे? 3. 18 मार्च ते 18 एप्रिल 1, 18 एप्रिल ते 18 मे, 18 मे ते 18 जून 3, आणि अधिक त्याच्यामध्ये किती दिवस? 3 दिवस. 18 जून आलेत, जून मध्ये 3 दिवस, 19 20 21, 21 जून 2019. 21 जून 2019. आता तू ये इकडं. हे बिल काय झालं? जुनं डिसऑनर. मग ह्याने हे बिल ह्याला दिलं, बरोबर, आणि ह्याने याच्या अकाउंट मधले पैसे कट करून घेतले. ह्याच्या अकाउंट मध्ये 43,800चं बिल होतं, आणि शॉर्टकट एंट्री बघितली. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द
गिव्हर. हु इज द रिसिव्हर? ड्रॉवी इज द रिसिव्हर, सुधीर. आणि हु इज द गिव्हर? बँक इज द गिव्हर. मग याला शॉर्टकट मध्ये करून टाकू. नोटिंग चार्जेस काहीच लागलेले नाहीत. जर नोटिंग चार्जेस लागले असते 200 रुपये समजा, 43,800 अधिक 200 44,000, डायरेक्ट आकडा टाकला असता. ड्रॉवी अकाउंट डेबिट 44,000 टू बँक अकाउंट 44,000. मग आता पलीकडे सारखा परत एंट्री बघा डिसऑनरची. डिसऑनर मध्ये रिसिव्ह कोण करणार बिल? ड्रॉवी. मग ड्रॉवी कोण आहे इथं? सुधीर. तर इथं जर्नल एंट्री सुधीर अकाउंट डेबिट. शॉर्टकट आहे हा, शॉर्टकट सांगितली. 2 होऊ शकतात, काही तर होऊ शकतात. जरा नीट लक्ष द्या. एक नाही आहे इथं, परत या इथे. तू इथं थांब, तू इथंच थांब. ओके. बिल कुठे गेलं रे? ते आण इकडे. सिरियस मोड मध्ये माझ्या नखरे बघायला. ओके चला पहा. डिसऑनर झाल्यानंतर कन्हैयानी याला बिल दिलं, घे. ओके. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बँकेने चार्जेस कट करून घेतले, बँकेचं अकाउंट कट केले. डेबिट व्हॉट कम्स इन? बिल्स रिसिवेबल कम्स इन. नीट लक्ष द्या. ह्याच्या बुक मध्ये एंट्री काय झाली? बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. पहिली एंट्री झाली. समजली का नाही या? ओके. आता हे बिल हा कोणाला देणार? याला देऊन टाक. मग दुसरी एंट्री रिसिव्ह कोणी केला? सुधीरने. सुधीर अकाउंट डेबिट, सुधीर अकाउंट डेबिट टू काय गेलं तुझ्याकडून? बिल. टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. बिल रिसिवेबल इथं कुठं आले? डेबिटला. आणि इथं कुठे गेले? क्रेडिटला. डेबिट क्रेडिट कट. मग डेबिटला कोण राहिला? सुधीर. आणि क्रेडिटला कोण राहिलं? बँक. अशी शॉर्टकट एंट्री केली. सुधीर अकाउंट डेबिट 43,800 टू बँक अकाउंट 43,800. मग तुम्हाला 2 एंट्री करायच्या का 1 एंट्री करायच्या तुम्ही ठरवा. आणि खाली नरेशन मध्ये लिहिताना लिहिणारच आहे आपण, बिंग डिस्काउंटेड बिल डिसऑनर. कळालं? चालायचं पुढं. चला इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम? चालायचं पुढे. ओके चला आता नेक्स्ट काय दिले ते बघूयात. डिसऑनर. आता बँकेचा रोल संपला, जाऊ शकतोस. ओके थँक्यू. सुधीर रिक्वेस्टेड टू सिद्धांत. आता याच्यातला सुधीर माहिती आहे, हा कोण आहे? सिद्धांत. आणि हा कोण आहे? सुधीर. सुधीर रिक्वेस्टेड टू सिद्धांत. रिक्वेस्ट करतो. कळालं का? याच्यात पण सांगितले देत नाही, जा, चालणार नाही. सुधीर रिक्वेस्टेड टू सिद्धांत टू ऍक्सेप्ट ₹13,800. 13,800 रुपये घे आता. ओके. आता किती हजारचं बिल होतं? आधी देणं किती होतं? 43,800. ते आता किती देतोय? 13,800. आणि काय म्हणतोय पुढे बघा. अँड इंटरेस्ट इन कॅश. कॅश मध्ये किती देतोय सांगा बरं? 13,800 तर देतोय. आणि अजून काय म्हणतोय? हे बघ, हे 13,800 घे. 43,000 मधले 43,800 मधले 13,800 दिले, राहिले किती? 30,000. हे 30,000 किती महिन्यानंतर देणार आहे ते पण बघूयात. इंटरेस्ट ऑन रिमेनिंग अमाऊंट ॲट 12% पर एनम अँड फॉर द बॅलन्स अमाऊंट ऍक्सेप्टेड न्यू बिल ॲट 2 months. किती टक्क्यांनी व्याज द्यायला तयार होतो? 12%. 13,800 तर दिले ना, मग त्याच्यातले राहिले किती? 30,000. 30,000 किती महिन्यानंतर देणार आहे तो? 2 महिन्यानंतर देणार आहे. किती महिन्यानंतर देणार आहे? 2. 12 कॅन्सल, 0 कॅन्सल. म्हणजे किती रुपये व्याज देणार आहे तो? 600. बरोबर. म्हणजे 13,000 अधिक 600 असे दोन्ही मिळून देतोय ना. तिथं दिले पहा काय लिहिले बघा. ड्यू डेट. अँड सुधीर रिक्वेस्टेड सिद्धांत टू ऍक्सेप्ट ₹13,800 अँड इंटरेस्ट इन कॅश. बरोबर. कॅश मध्ये ऍक्सेप्ट कर म्हटलं. डिसऑनर झालं. आता हा व्याज किती देणार आहे त्याला? 600. मग सगळ्यात आधी व्याज ड्यू करायचं असतं. आपल्याला फक्त एकाच्याच पुस्तकात लिहायचंय. याच्या व्याज यायचंय का द्यायचंय? यायचंय म्हणजे आपल्यासाठी इन्कम आहे का एक्सपेंडिचर आहे?
इन्कम म्हणलं व्याज कुठं जाणार? क्रेडिटला. डेबिट द डेटर, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. मग डेटर कोण? सुधीर. मग इथे एंट्री करणार पुढची आपण इंटरेस्ट ड्यूची. कशाची? इंटरेस्ट ड्यू. किती तारखेला? ह्याच तारखेला. सेम डे म्हणलेले 21/6/2019. जर्नल एंट्री काय करणार आपण? सुधीर अकाउंट डेबिट 600 टू इंटरेस्ट अकाउंट. किती? 600 बिंग इंटरेस्ट ड्यू. रिसिव्ह नाही. रिसिव्ह पुढच्या ह्याच्यात होणार ना. 13,800 अधिक 600 असे रिसिव्ह होणार. व्याज कॅल्क्युलेट केलं आपण फक्त. आता कॅल्क्युलेट केल्यानंतर ड्यू केलं. म्हणजे आता काय समजलं आपल्याला? इकडे बघा. सुधीर कडून आधी येणं होतं 43,800 अधिक सुधीरला परत काय केलं? डेबिटच केलं ना. अधिक त्याच्यामध्ये 600 कशाचे? व्याजाचे. आता पैसे आलेली एंट्री किती तारखेला? सेम 21/6/2019. कॅश अकाउंट डेबिट टू कोणी दिली? सुधीर. टू सुधीर्स अकाउंट. किती दिली कॅश? 13,000. परत एकदा नीट वाचा तिथं. परत वाचा, नीट वाचा आधी. पर्सेंटच्या पुढचं वाचा. बिल डिसऑनर अँड सुधीर रिक्वेस्टेड टू सिद्धांत. इंटरेस्ट किती आला? अरे इंटरेस्ट इथं काढून दाखवलं ना तुम्हाला. मग 1200 कुठून म्हणताय? 12% इंटरेस्ट किती आला ते विचारलं. 600. हे 13,800 अधिक 600 आधीच करून दाखवलं. किती झालं? 14,400. एवढे पैसे दिले त्याने. ओके. 14,400. 14,400. सगळेच पैसे दिलेत का थोडे दिलेत? थोडे दिलेत. ओके. काही पैसे ठेव, बाकीचे पैसे नंतर देतो. मग इथं काय करायचं? बिंग पार्ट पेमेंट. सगळं मिळालंय का पार्ट मिळाले? पार्ट पेमेंट रिसिव्ड विथ इंटरेस्ट. पार्ट पेमेंट मिळालं. कशासहित मिळालं? इंटरेस्ट सहित मिळालं कॅश मध्ये. आता राहिले किती पैसे यायचे? 30,000. किती यायचे राहिले? 30,000. आता वाचा त्याच्या पुढे काय दिले? इन कॅश रिमेनिंग अमाऊंट ॲट 12% पर एनम. सिद्धांत ऍग्रीड. कोण ऍग्री होणं महत्वाचं आहे? सिद्धांत ऍग्री झाला पाहिजे त्याच्यावर. सिद्धांत ऍग्रीड अँड फॉर द बॅलन्स अमाऊंट ऍक्सेप्ट अ न्यू बिल फॉर 2 months. नवीन बिल ऍक्सेप्ट केलं म्हणजे पुन्हा नवीन बिल ऍक्सेप्टची एंट्री. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सुधीर अकाउंट. जुनं बिल कॅन्सल केलं. इथं डिसऑनर झालं ना. बिंग डिस्काउंटेड बिल डिसऑनर. आता ते जुनं बिल डिसऑनर झालं, कॅन्सल झालं, तर नवीन बिल बनवावं लागेल ना. मग नवीन बिल ऍक्सेप्टन्सची एंट्री द्यावी लागेल पुन्हा. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सुधीर. पण बिल कितीचं आहे आता? फक्त 30,000. कितीचं बिल आहे? 30,000. ओके. तर पुढची एंट्री बघा. हा एकच क्वेश्चन आजच्या थिअरीवर घेतोय. जर्नल एंट्री. आता पुढची जर्नल एंट्री कशाची येणार? न्यू बिल ऍक्सेप्टेड. आणि ऍक्सेप्टेड म्हणलं की सगळीकडे तीच एंट्री असते, फक्त बदलणार काय? आकडे. ओके. मग तारीख किती? 21/6/2019. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सुधीर्स अकाउंट. ड्रॉवी अकाउंट. अमाऊंट 30,000. 30,000. आता या दुसऱ्या बिलला बिंग न्यू बिल ऍक्सेप्टेड. असं बिल रिन्यूड. हा चालते, नो प्रॉब्लेम. चला आता पुढं. हे झालं नवीन बिल ऍक्सेप्ट. त्याच्या पुढचं वाचा आता राहिलेलं.
आता सगळ्यात मेन प्रश्न इथे 2 महिन्यानंतर किती तारीख आली असती? 24/8 पण ती बिफोर ड्यू डेट म्हणते. मग आपण आपल्या अंदाजाने टाकू 24/7. 1 महिना आधीच ऑनर झालं, अंदाजाने टाकली. त्यांनी किती तारखेला झाला म्हणून सांगितलंय का तिथं? नाही. ओके. बिफोर द ड्यू डेट ऑफ न्यू बिल सुधीर रिटायर्ड बाय पेइंग 29,007. आता ह्याला 1 महिना आधी पैसे भेटायला लागले. हा डिस्काउंट देणार का नाही त्याला? किती रुपये डिस्काउंट दिलं त्याला? 300 रुपये. आणि ड्यू डेटच्या अगोदरचे बिल दिलं जातं त्याला काय म्हणतो आपण? रिटायरमेंट. आणि रिटायरमेंट मध्ये जो डिस्काउंट दिला जातो त्याला काय म्हणतो आपण? ते हे तुम्ही सांगितलेलं रिबेट. काय म्हणतो त्याला आपण? रिबेट. आता ड्यू डेटला तुला पैसे आले का गेले? आले. ओके. मग ड्यू डेटला अगोदरच टाकतो तर 21/7/2019 टाकू. डेबिट व्हॉट कम्स इन? कॅश कम्स इन. म्हणून कॅश अकाउंट डेबिट. किती आली कॅश? 29,700. आणि बिल गेलं का? आलं. गेलं. टू बिल्स रिसिवेबल. बिल कितीचं होतं? 30,000चं. अशी कुठं अर्धवट एंट्री दिली का? इथं 30 तर इथं 30. अशी अर्धवट दिली का? नाही. यांनी 300 रुपये कमी घेतले. कशामुळं? रिबेटमुळं. तर रिबेट अकाउंट डेबिट. इथं काय करायचं? रिबेट अकाउंट डेबिट. किती रुपये? 300. आता झाले का 30,000? बिईंग न्यू बिल रिटायर्ड. नवीन बिल काय झालं? रिटायर झालं. पुढं काय राहिलेत का आता? त्याच्यात संपलं. किती एंट्री झाले मोजा? काय अवघड वाटलं? सगळं आज तुम्हाला पहिल्या थिअरी पासून ते शेवट क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापर्यंत सांगितलंय. त्याच्यामध्ये इंटरेस्ट ड्यू लक्षात ठेवत चला. फक्त मोजून तुम्हाला क्वेश्चन मध्ये देत असताना जेवढ्या मार्काला क्वेश्चन टाकतील तेवढ्या मार्काच्याच एंट्री विचारतील. आता याच्यातली ही झाली इथली 2 मार्काची. ते हे 2 एंट्री कंबाईन केली तर तशा आपल्या 9 एंट्री व्हायला पाहिजेत. इथं 2ची 1 केली आपण आणि बोर्डाला पण ऍक्सेप्टेड आहे. इथं एंट्री काय होणार होती? बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आणि दुसरी सुधीर्स अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. त्या 2ची कंबाईन आपण 1 एंट्री केली. आणि शेवटला याची टोटल करा. एका बाजूची केली दोन्ही बाजूला लिहिलं तरी चालतं. समजलं बिल ऑफ एक्सचेंज? तुला समजलं? काही प्रॉब्लेम आता त्याच्यात? अवघड वाटलं? नाही. तुला? नाही. पाय दुखायला लागले? समोर थांबल्यावर दुखतंय का नाही? किती दुखतं? मी बसलोय का आता तुमच्या सोबत आल्यापासून? शिकवतोयच ना मी. बसलोय नाही. अजून तुम्ही अर्धा तास 1 तास उभा राहाल चक्कर येऊन पडताला. असं कवळा आहे. हा चला कवळा आहे. चला जावा. बाकीचं नको बोलत जाऊ रे.